त्याचं कारण असं आहे, तुमच्या माहितीत नसेल किंवा वाचनातही नसेल, अफजल खानानं स्वारी केली होती आणि शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी त्याच्या योजना चालल्या होत्या. किती लोकांच्या वाचनात आहे मला माहीत नाही, पण अफजल खानाने हाहाकार माजवला होता त्यावेळेस. दिसेल त्या स्त्रीला त्रास देणं, देवतांची मंदिरं त्या ठिकाणी मूर्तींची विटंबना करणं, अशी कामं करत होता तो. तुळजापूरची मूर्ती आजही तुम्ही जरी पाहिली, असं मोसमला घालवलं ना ती, मग त्याच्यापेक्षा कालचं बिन माईचं कीर्तन बरं होतं. कसं काय झालं ते जोरात? हॅलो, हा आता मस्त झालंय बरं का. आता काहीच करू नका तुम्ही, विश्रांती घ्या. यांना एक पंखा लावून देतात तिथे. ते माझ्या प्रेमा करता दोघं तिघ जण आले, ते त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. ते दोघंही मंडप व्यावसायिक फार मोठे आहेत. म्हणजे काल मी दर्शनाला गेलो पांडेश्वरला, माझं सोमवारचं दर्शन असतं पांडेश्वरचं. ते म्हणले नावळीला उद्या तुमचं कीर्तन आहे. म्हणलं होय आहे. किती वाजता आहे? म्हणलं 7 वाजता. ते दोघंही आवर्जून आपला व्यवसाय बाजूला टाकून कीर्तन ऐकायला आलेत. मंडपवाल्याचं, शूटिंगवाल्याचं तेवढं एक चांगलं होतं महाराज, हे लोक कीर्तन ऐकून ऐकून परमार्थात तयार होतात. लक्षात ठेवा, ही परमार्थाची ताकद आहे. यांचा त्या गोष्टीचा काही संबंध नाही, कारण हे जागरण गोंधळावी हेच असतात. डुलकीचा कार्यक्रम असला तरी हेच असतात. पण या दोनही कार्यक्रमापेक्षा कीर्तनावरती यांचं प्रेम जडतं. त्याचं कारण ही परमार्थातली ताकद आहे. आता हे मला वाटायला लागलं यार येऊ कामाला आले ग थोडंसं, पण आता त्याला काही इलाज नाही. ते इजनाच्या आवाजामुळे ते जुन्या काळी यारे असायचे, ते आता वाजले काय बापू, ते वाटायचं. ते अफजल खान जेजुरीला आला, आणि जेजुरीला आल्याच्या नंतर न आपल्या मार्तंड मल्हाराच्या मूर्तीची विटंबना करावी अशी त्याची इच्छा होती. पण मधल्या दारातून तो वरती सरकला आणि सगळे भुंगे त्याच्या अंगावरती आले, आणि त्या अख्ख्या भुंग्यांनी त्याचा चावा घेतला आणि त्याचं शरीर फोडलं. अफजल खान तिथून पळाला आणि थेट एका शिवलिंगावरती जाऊन थांबला आणि त्यांनी प्रार्थना केली, हे मार्तंड मल्हारा, माझ्या अंगाचा दाह थांबू दे, माझे वंशज तुला अन्नदानाची पंगत घालतील. ती त्यांच्या नंतर घातली होती पंगत, पण मार्तंड मल्हारांनी त्या भुंग्यांनी अफजल खानाला वरती येऊ दिला नाही. असं काही भुंग्यांच्या डोक्यात असलं तर मग हे भुंगे त्यांना तर आहेत समर्थ, असंही लक्षात ठेवा. मग आपल्याला भुंगे येणार. परमपूज्य श्री गुरुनाम गुरु जगन्नाथ महाराज पाटील गोड सांगायचे, संप्रदाय आकळला पाहिजे, संप्रदाय थांबला पाहिजे. म्हणून समाजातले असे बरेच किडे असतात, त्यांना वाटतं थांबलं पाहिजे कुठं, ते वळवळ वळवळ करीत असतात. समुद्राच्या काठाला सुद्धा असे किडे असतात. त्या बीच असतो ना, बीच पाणी आणि जमिनीच्या मध्ये, त्याला बीच म्हणतात. त्या बीचवरती कधी गेला तर ते किडे आहे ना असे गोळे बारीक तयार करतात. आणि त्या किड्यांचं म्हणणं एवढंच असतं की दिवसभर आम्ही एवढे गोळे तयार करू आणि गोळे तयार केल्यानंतर आम्ही समुद्राची लाट अडवू. हा त्यांचा भ्रम असतो. संध्याकाळी एक लाट येते आणि सगळे गोळे किड्यासकट गोळा होऊन समुद्रात परत जातात. असे हिंदुस्थानात बरेच किडे आहेत जे म्हणतायत हिंदू धर्म आकळला पाहिजे, थांबवला पाहिजे. पण ह्या किड्यांना कुठं माहितीये, परमार्थाची एक लाट सगळे किडे गोळा करून समुद्रात परत घेऊन जाईल. ही आपल्या नाकावं असं म्हणताना फक्त 1-2 पॉईंट वाढवा, लय नका सारखं त्याला हे करू नका. अशोक महाराज, ती जबाबदारी तुम्ही घेता का? नाही तर मी नाही काय करणार. ऐका, करून असा गोड उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. प्रेमाने आपण या ठिकाणी उपस्थित आहात. नावं मला सगळ्याचीच माहिती आहे. राकवरूनही पवार कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या जवळ अर्जुन पांडेश्वर, मावडी, कुळविरे, नावडी, अगदी आजूबाजूच्या परिसरातून सगळीच प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. गेल्या 2 दिवस आम्हाला फार त्रास झाला. आम्ही इतके मोठाले वक्ते आणले. शांती ब्रह्मसंत श्रेष्ठ प्रतिष्ठान निवासी एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी या ठिकाणी येऊन गेले. काल माझं गुरुस्थान आदरणीय श्रद्धेय प्रेममूर्ती गुरुवर्य माऊली महाराज शिंदे या ठिकाणी येऊन गेले. अशी मोठी दिग्गज माणसं की इंदोरीकर महाराज नायगावला म्हटले होते आणि गिरगावकर महाराज सुद्धा म्हटले होते की 1 लाख गिरगावकर टाकावं लागतील त्यावेळेस 1 माऊली शिंदे तयार होईल. एवढ्या मोठ्या उंचीचा वक्ता. कीर्तन काय असतं, लाखो माणसं घडवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं, अशी मोठी माणसं इथे येऊन गेली. आणि त्याच्यानंतर मला उभं केलं यांनी. माझं काय नसतं, माझी ॲडजस्टेबल तारीख असते. त्या 25चा पाना कसा असतो तशी आपली तारीख असते. ते बाकी त्यांचे बसले की मग मी काय केलं यंदा, ते पहिल्या दिवशी मला कीर्तन आलं होते, लयच मागं लागले. आजच्या दिवशी आलं होतं
1 वर्ष इथनं चालू कीर्तनातनं अर्धा तास लवकर जाऊन दुसरीकडे कीर्तनाला गेलो होतो. पण ही सगळी प्रेमाची मंडळी असल्यामुळं थोडंच थांबावं लागतं. भगवान श्री कानिफनाथांचं हे अधिष्ठान आहे आणि या अधिष्ठानाच्या समोर हे कीर्तन आहे. मी मागच्या वेळेस नवनाथांच्या जन्माची कथा सांगितली होती बरं का. सुहास, नवनाथ कसे जन्माला आले. माझं म्हणणंच असतं कीर्तनात उगाच काही तापा टाकत बसायचं नाही कीर्तनकाराने. त्याने शिस्तीत पाठांतर करून अभ्यास करूनच काही गोष्टी मांडायच्या. उगाच हे म्हणून ऐकतात लोक म्हणून काही सांगायचं आणि ती दिवस बी संपले आता. ते दिवस संपले आता. लोक फार हुशार झाली. काय काका, लोक हुशार आहेत आता. मागच्या वेळेस नवनाथांचा जन्म सांगितला होता. गोरक्ष, नाथ प्रत्येकाला लावले. यांची नावं अशीच आहेत, गहिनी, गोरक्ष, कानिफ, पण नाथ लावले कारण ही नाथ परंपरा आहे. यांचा विस्तार हा मूळ त्यांचा अर्धवीव ज्याला म्हणावं लागतं ते भगवान शिवजी आहेत. मुख्य स्थान हे भगवान शिवाचं आहे, महादेवाचं आहे. तिथून ही नाथ परंपरा चालू होते. काका आपल्या माहिती करता सांगतो, गोरक्ष नाव का पडलं? सरस्वती नावाच्या स्त्रीकडं भिक्षा करता मत्स्येंद्रनाथ गेले असताना तिला भिक्षा मागितली आणि भिक्षेमध्ये तिनं सत्पात्री दान दिलं. दान दिल्यावरती तिने सांगितलं, महाराज माझ्या पोटाला अजून संतान नाही, म्हणून झोळीतला प्रसाद काढला आणि तिच्या हातात ठेवला. हा प्रसाद भक्षण कर, याच्यापासून तुला पुत्र प्राप्ती होईल. तिला वाटलं कसला साधू आणि कसला नाही. तिनं तो प्रसाद घेतला, मागं उकिरड्यावरती नेऊन टाकला. आपण ते गौऱ्या लावायचे बघा, पहिले लोक गौऱ्या असे गोल त्याचं हे करायचे, त्याच्यात प्रसाद टाकला. 12 वर्षांनी पुन्हा भिक्षा मागण्याकरता नाथजी तिथं गेले. म्हणजे माई तुला मुलगा झाला का? तिनं सांगितलं बाबा नाही झाला. ती म्हणजे असं होणारच नाही, माझा प्रसाद विफल जाणार नाही. तू काय केलं त्या प्रसादाचं? तिनं सांगितलं मी मागं शेणाच्या गौऱ्या तिथं नेऊन टाकलं. बरं का काका अक्षय महाराज, तिथं नेऊन टाकलं. स्वामी म्हणले मला ती जागा दाखव. नाथजींनी सांगितलं. ती जागा बघितली, त्या शेणाच्या गौऱ्या खाली टाकल्या. आज जप चालला होता. मूल तिथं 12 वर्षाचा जन्म घेऊन थांबलं होतं. तो गौऱ्यांच्या ढिगाऱ्यात, गाईच्या शेणाला गो असं म्हणतात, गोरक्षा, म्हणून ते गोरक्षनाथ असं नाव आहे. ते हत्तीच्या कानामध्ये वीर्य पडलं आणि त्या बिंदूपासून नाथांचा जन्म झाला. त्या रेतीपासून नाथांचा जन्म झाला. कानातून जन्म म्हणून कानिफ. प्रत्येकाची विशेष कथा आहे. मग वारकरी संप्रदायाची उपासना करणारी वैष्णव मंडळी असा प्रश्न विचारतील की हा तर नाथ संप्रदाय, आम्ही याची उपासना का करावी? आपल्याला परमार्थाचा आणि द्वार आणि कवाड उघडी ज्यांनी करून दिली ते ज्ञानेश्वर महाराज. या संप्रदायाची पूजा करताना आपल्याला एका हरिपाठाच्या अभंगाच्या अलीकडे गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये सापडतात. हे प्रमाण म्हणताना एवढं डोक्यात ठेवा की माझं बोलणं चालू आहे. ते पूर्ण करून मग तिथं म्हणायचं, त्या पॉइंटला जाऊन म्हणणारच नाही तुम्ही आम्ही आगच काढून घेतलं म्हणा, तुला काय करायचं ती कर. हाय का? हे गुह्य ज्ञान तुमच्या माझ्यापर्यंत ज्यांनी पोहोचवलं ते भगवान शिवजी. पार्वतीने एकदा विचारलं, उमेने एकदा विचारलं, देवा मला गुह्य ज्ञान सांगा बेलकी अण्णा. त्यांनी सांगितलं असं कुठेही सांगता येणार नाही. लोक काही वेळेला सहज आपल्याला विचारतात, महाराज आमकी तमकी शंका होती. अरे वाच ना, मर ना, मला कुठं लगेच विचारायला लागला. 8-10 दिवसापूर्वी त्या राम जन्माच्या कीर्तनाच्या वेळेला ना महाराज मला एक जणांनी शंका विचारली, म्हणजे रावणाला 10 तोंड होती, मग झोपत कसा होता एका कुशी? आता मला काय माहिती त्याला काय 10 तोंड होते का? त्याचं नाव दशग्रीव होतं. काय होतं? दशग्रीव. याचा अर्थ असा आहे 10 मेंदूची ताकद असणारा. लोकांना वाटलं याला 10 डोके होते अनिल बोन, मग हे एका कुशी काय झोपत असं काही विचारतील लोक. ऐका, शिवजीने सांगितलं इथं सांगता येणार नाही, मग कुठं जायचं? ती जागा निवडली. ज्ञानेश्वरीमध्ये त्याची ओवी आहे. माझं म्हणणंच आहे कीर्तनकाराक पाहिजे पुरावा, आणि ज्या कीर्तनकाराक नाही पुरावा त्याला चांगला खड्डा घेऊन पुरावा. हे वाक्य माझं आहे, पण कुणी वापरायला लागले त्यामुळे मला टेन्शन आले. आता परमपूज्य श्री गुरूंच्याकडून हे चालत आलेलं वाक्य आहे. कालचे 2 अभंग झालेले ती वाक्य वापरतात आणि म्हणतात हे आमचं वाक्य आहे. मला टेन्शन आलं. मी बघितली क्लिप त्याची, काय अवघड. परमपूज्य श्री जगन्नाथ महाराज पाटील सांगतात वाक्य ज्याचं आहे ना माणसाने त्याच्या नाव खपवावं, त्या वाक्याची श्रीमंती वाढली जाते. आपल्या नाव नाही खपवावं कधी, ज्याचं आहे त्याच्या नावाने टाकावं. म्हणून पुरावा फार महत्वाचा आहे. ज्ञानेश्वर महाराज पुरावा देतात. शिरसिंधूच्या परिसरी शक्तीची कर्णपोहरी, नेनो कैशे त्रिपुरारी सांगितले जे.
शिरसिंधूच्या परिसरात शक्तीची एक कर्णपोहरी म्हणजे पार्वतीच्या कानात भगवान शिवजी ते गुह्य ज्ञान सांगू लागले आणि तात्या सांगता सांगता उमेला झोप लागली. जगातलं पहिलं कीर्तन आई शंकरांनी केलं आणि त्याच्या कीर्तनात त्याचीच बायको झोपली. मग आपले लोक झोपते ह्याच्यात काय विशेष? देवाची बायको झोपली, पार्वतीला डोळा लागला, डुकला लागला आणि ती झोपली. भगवान सांगतायत पण हे ज्ञान वायाला नाही गेलं. हे ज्ञान तिथं सागरात माशाच्या पोटात एक जण ऐकत होता. त्याचं नाव मीननाथ, मत्स्येंद्रनाथ म्हणजेच मच्छिंद्रनाथ. म्हणून ही परंपरा भगवान शिवजीपासून मच्छिंद्रनाथांकडून आली, मच्छिंद्रनाथांकडून गोरक्षनाथांकडे आली, गोरक्षनाथांकडून गहिनीनाथांकडे आली आणि गहिनीनाथांकडून निवृत्तीनाथांकडे आली आणि निवृत्तीनाथांकडून ज्ञानेश्वर महाराजांकरता आली आणि ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या विश्वाला सुखरूप केलं. आजी संसार सुफळ झाला की माये किंवा अवघाची संसार. म्हणून या परंपरेचे जनक कोण असतील तर ते भगवान शिवजी आहेत. आदिनाथ गुरु हे तर पटलं तुम्हाला? आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आता विष्णू तात्या या अभंगाचं गांभीर्य फक्त एकाच गोष्टीमुळे नाही राहिलं, फक्त त्याच्यावर नाचायचं असतं म्हणून लोकांनी याचा विचारच नाही कधी केला. शिवरात्रीचं माझं कीर्तन कधी असलं तर हा अभंग ऐका, याच्यावर मी डिटेल बोलत असतो. इतका अभ्यासपूर्ण अभंग येतो 3 चरणाचा. आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा. पण आपल्याला त्याच्यावर नाचायचं असतं त्यामुळे आपल्या डोक्यातच नाही ती कधी आलं. आदिनाथ गुरु सकळ कसं नाचायचं मग आणि मग तिला अजिबात त्याला बघायचंच नाही अभंगाचे बोल काय, शब्द काय, म्हणणं काय. असा आदिनाथ आपल्या सगळ्यांचा गुरु आहे आणि आपल्या परंपरेत गुरुला फार महत्व आहे, फार महत्व आहे. म्हणून श्रद्धेय श्री विष्णू तात्या आपल्याला ज्ञानेश्वरी सांगताय. तात्यांची कृपादृष्टी माझ्यावरती आहे. अशोक महाराज आपल्याला ज्यानं शिकवलं, आपल्याला ज्याने 2 गोष्टी सुद्धा चांगल्या सांगितल्या ना, त्याला माणसानं कधी आयुष्यात विसरू नये. श्री दत्तात्रय हे स्वयंभू आहेत पण 24 गुरु आहेत त्यांना. दुष्ट माणसाकडून सुद्धा शिकण्यासारखं काहीतरी असतं. बाळा तू बी मोबाईल वापरतो यांचा आहे, सायलेंट करा. ते पण बाळच त्याला टेन्शन झालं दानकेने. असेल कशाला पुढं बसलो काय नाही यांच्या. ऐका, भारताच्या परंपरेला गुरु फार महत्वाचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांची 1 लाख मोलाची ओवी सांगतो. त्या अगोदर 1-2 ओव्या सांगतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मज हृदय सद्गुरु जेने तारीला संसार पुरो विशेष अत्यादरू विवेकावरी जयाचे केलिया स्मरण हो या सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता काय परमपूज्य श्री शिंदे माऊलींचं एकदा मी प्रवचन ऐकत होतो. ते म्हणले ज्ञानेश्वर महाराज जर त्यांच्या गुरुविषयी बोलायला लागले ना तर थांबवावं लागत होतं, इतकं बोलायचे ज्ञानेश्वर. किती ओवे आहेत बघा ना, कितीतरी ओवे आहेत. मनवनी जाणते ने गुरु बजिजे तिने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पुलव संतोषती. माझ्या बुद्धीचं तुम्हाला एक उदाहरण देऊ का चांगलं? नाना महाराज तुम्ही आपण कुठे गेलतो प्रवचनाला? वाजेगरला. हीच ओवी घेतली होती का नाही प्रवचनाला? त्यांना विचारून घ्या, त्याला झाली 8 वर्ष. हीच ओवी घेतली होती का नाही त्यांना इथंच विचारा, देवाच्या दारात घेतली होती का नाही? हा, कुणी कुठला अभंग घेतला या नाही विचारून मला किती वर्षातला. माऊलीच्या घरी 7 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी दाता तुची एक जण अभंग घेतला होता आणि इथं या जागेवरती पहिल्यांदा हिची दान दिगा देवा अभंग घेतला होता 10 वर्षापूर्वी. मांडवच नव्हता राहिला, सगळंच उडून गेलं आणि ती कीर्तनकार नाही आला. बरं मी तेव्हा नवीन 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 म्हणजे नवीन असा पुढं गेलो ना, आता परत नवीन इथंच आहे म्हणजे अजून जागेवरती आहे का. ती आलं नाही, ती घाबरलं. ते म्हणलं हे पावसा पाण्यात मी नाही कीर्तन करणार. मी हे नवीन मग म्हणले इथं जवळपास कोण आहे बाबा बदली कीर्तनकारीन. 2 माणसाला लई किंमत आहे अशोक महाराज. बदली ड्रायव्हर आणि बदली कीर्तनकार टायमिंगला मिळाला पाहिजे. रामकृष्ण बसा. यांनी मला फोन केला, मग ती कीर्तन मी केलं बरं का सुहास. ती कीर्तन मी केलं आणि ते कीर्तन झालं, सुंदर झालं. 3 तास कीर्तन चाललं का फौजी त्यावेळेस. 9:30-10ला कीर्तन चालू झालं. आम्ही 12 का 1 वाजेपर्यंत कीर्तन केलं. ते
त्याचे फोटो आहेत अजून त्या काळातल्या कॅमेऱ्यात. हो, त्या काळातल्या धुसर फोटो आहेत त्याचे. मला सांगायचं हे, आणि आज 10 वर्ष झाली, हे 10वं वर्ष आहे जवळजवळ, करेक्ट 10वं. 4च वर्ष मी पहिले नव्हतो. कोरोनाची 3 गेली आणि त्याच्यावर पुन्हा 3रं कीर्तन, म्हणजे हेच 6 झाले आणि त्याच्या आधी 4. आणि परत 2 दिवसांनी असं झालं, काल्याचे कीर्तन करत होते दत्तात्रय महाराज फरांदे, त्यांच्या घरी आलं बोरचं मशीन. तुम्हाला माहिती, ते म्हणले मला काय जमायचं नाही बाबा कीर्तनाला. आता पुन्हा बदली कीर्तन करायला लागला, दुसरं कोणीच आहे ना, पुन्हा मीच आलो तात्या. 2 कीर्तन एका वर्षात केली. त्याच्यामुळे त्यांना किंमत माहिती आहे आपली माणसं, ह्यो आपल्याला का वाव भरतोय. पण आता काल बी हे 2 नसते तरी आपण तडकावलं जास्त, कसं कवाय ना येडवाकडं, काही इलाज नाही. त्यामुळे ह्यो घरचा डॉक्टर असतो, घरचा वकील असतो, तसा घरचा कीर्तनकार झालाय त्यांना. जे भाची पण त्यांची मग अशी ती आवरत होती त्यावेळेस महाराजांना आवरत, ती म्हणे महाराज आपल्या घरची आवरते कधी बी, आहे का नाही. सगळे आमचं घरगुती वातावरण आहे सगळ्याचं, आणि आनंदात होत असतं. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, माझ्या कीर्तनाला तरी अजून काही विघ्न आलं नाही भाऊ इथं. एवढं खरं, माझ्या कीर्तनाला विघ्न नाही आलं. पाऊस पडला, वादळ आलं, वारं आलं, पण बाकीच्या कीर्तनकारांना आलं, आपल्या नाही आलं. मागच्या, हा मग खरं सांगतो मला, बरं त्यात माझं नाव आकाश आहे, ती भरून यायला पाहिजे होतं आज. रोमनवाडीला म्हणलं, रोमनवाडीला मी कीर्तन चालू केलं, पाऊस आलं पण थांबला तो. त्याला तेच म्हणलं, आकाश नाव असलं की आभाळ, ते समानार्थी शब्द ते भरून येतात म्हणलं एका टायमाला, त्याला काही इलाज नाही. चांगली गोष्ट सांगू का, तुमच्या समाधानाकरता सांगतो, वाईट वाटून घेऊ नका. मी त्यांना अनेक वेळा चांगल्या गोष्टी काय सांगत असतो, लौकिकातल्या ह्याच्यातले भानगडीत पडत जाऊ नका, आपण पारमार्थिक माणसं आहे. लाख मोलाची गोष्ट सांगू तात्या, यज्ञाच्या नंतर पाऊस पडतो. तुमचा यज्ञ सुरू झाला आणि पाऊस पडलाय, लक्षात ठेवा. लोककल्याणाकरता यज्ञ हा देवाचा. पाऊस नव्हता आपल्या भूमीला 2 वर्ष, पाऊस पडला, इतकं सोपं नाही. आणि उत्सवच आपला तेवढ्या दर्जाचा यंदा. पाऊस असताना लोक हाऊस सोडून आली हो. वा वा. आता हे ज्याला हाऊस आहे ना त्यालाच हे कळलं. हे आमच्या खैरे महाराजांना मी मागं माहिती कसं काय काम आहे. होम तेच चांगलं असतं ज्या घरात आधी सुरुवातीला होम केला जातो. ज्या घरात हवा चांगली खेळते त्याला हवेली असं म्हणतात. ज्या घरात हाल होतात त्याला महाल असं म्हणतात. हाऊस चांगली असली की माणसं हाऊस मोठं बांधतात. पण शास्त्र म्हणतं झोप त्याच घरात चांगली येते ज्याला झोपडी असं म्हणतात. कारण त्यात प्रेम असतं ना. काल माऊली म्हणले ना, शक्यतो गरीब लोकच भावनिक असतात, भाविक असतात. मोठ्याच्या घरात नाही. आपण त्याच्या घरी गेलो की असा रेल्लेलाच असतो सोप्यावर. कशाला आलता, कशाला आलता लगा यावं का नाही. आमचे एक फार जवळचे आमचे दूरचे पाहुणे ते मुंबईला कीर्तन केलं मी फौजी तात्या आपले पाहुणे डोक्यात घ्या तुम्ही. आणि ते मुंबईला मी कीर्तन केलं म्हणलं आता जेवायला त्यांच्या घरी जावं. 2 तास बसलो आणि 2 तासांनी त्यांची पत्नी काय म्हणली माहिती का. मी म्हणलं झालंय वाटतं आतमध्ये स्वयंपाक. ती म्हणली महाराज परत असली नाटकं चालणार नाहीत. मी म्हणलं झालं वाटतं जेवाय. परत आल्यावरती नक्की जेवायला यायचो. अयो ड्रायव्हर म्हणला चावी लावून गाडी तयार आहे, खाली पटक्याच खाली यायचं. म्हणलं परत असल्या पाहुण्यांकडे जायचं नाही. किती प्रेम आहे या वाक्यात. परत आल्यावर जेवायला यायचं म्हणजे आता उपाशी मारा नीत निघा. काही कामच नाही हो. म्हणून स्नेहाचे आणि ऋणानुबंधाचे संबंध आहेत. देशसेवा करून आपलं धर्माकडे आणि देवाच्या सेवेकडे आपलं शरीर हे गेलं पाहिजे. आणि हे माणसाचं साध्य आहे आयुष्यामध्ये. 2 माणसं रिस्क घेतात जगात. 2च माणसं या जगात रिस्क घेतात. एक पावसाच्या आणि देवाच्या भरोश्यावर जमिनीत बी टाकणारा शेतकरी आणि दुसरा सीमेवर कधीही गोळे लागेल पण माझं रक्षण आणि या देशाचं रक्षण मी केलं पाहिजे हा विचार करून सीमेवर उभा राहणारा सैनिक. 2च माणसं जगात रिस्क घेतात. शेतकरी पावसाच्या जीवावरती लाखो रुपयाचं बियाणं टाकतो. पाऊस पडेल आणि धरती सुजलाम सुफलाम होईल या विचारानं तो एक रिस्क घेतो. आणि मला गोळ्या लागल्या तरी चालतील पण माझा हिंदुस्थान सुखानं झोपला पाहिजे हा विचार करणारा सैनिक. 2 माणसं जगात फक्त रिस्क घेतात. कोण नाही घेत. म्हणून आपलं उर्वरित आयुष्य हे ईश्वराकरता समर्पित केलं पाहिजे हा भाव सगळ्याकडे असला पाहिजे. पारमार्थिक लोक पारमार्थिक आहेत असा विचार करून इथं माझं कीर्तन ऐकू नका. तुम्हाला सगळ्याला माहिती मी लय कडक बोलणारा कीर्तनकार आहे. मला मी कीर्तन दुसऱ्यासाठी केलंच नाही आजपर्यंत. माझ्या अंगी लागलं पाहिजे माझा हा भाव असतो. तुम्हाला वाटतील लय चांगले कपडे घालतील ह्यांची लय मोठी कीर्तन आणि ह्यांचे लय नाव आणि हे लय पैसे घेतात. हे कलाकार आहेत, हे कीर्तनकार नाहीत. हे कलाकार आहेत. हे कलाकार आहेत, हे काय कीर्तनकार नाहीत बुवा. हे नाटक आहे 1 तासाचं 2 तासाचं त्यावेळेस समाज भुलतो त्याला.
आत्मोद्धाराकरता केला जातो तो हा यज्ञ आहे. स्वतःच काय साध्य आहे आणि ह्या शरीरातून अन्य शरीरातून नाही. तत्पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गतां निवर्तति भूयः त्वमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रसृता पुराणी. आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे बदलू नका 4 वेळा बदलू. सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही जन्मा आलो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. याच देहातून आवाज आहे ना व्यवस्थित करताय, फक्त मध्ये आधी हलवायचं नाही म्हणताना स्वर जाईल आणि भक्कम आवाज द्या चांगला म्हणताना व्यवस्थित देताय तुम्ही. तसाच 2 ओव्या सांगतो. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझार. तुम्ही गेलात तुम्हाला वाटलं आता झोपतील हे. आम्ही 12 वाजता तिकडे गेलोय ती बी. मग मी विचार नाही केला आज पांढरी 4ला वरडायचे मग आवाज बसल 12 वाजता. तुम्हाला खरी गोष्ट सांगू का, आता मी काय संस्थेत शिकलो नाही आपल्या सगळ्याला माहिती. थोडे दिवस होतो मी गाणंही कोणाकडे शिकलो नाही, मी बोलणंही कोणाकडे क्लास लावलं नाही. नाही कीर्तन करायला मन मला आपला फेटा बांधला होता आणि उभा केला होता. तरी कीर्तनात आपलं चांगलं नाव आहे महाराष्ट्रामध्ये, आपल्या सगळ्याला ज्ञात आहे. ही कशाची कृपा असते माहिती का. हे जर वाजव नाही ना, हा पोरगा किती माहिती का 17 वर्षाचा पोरगा आहे फक्त. महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या कीर्तनकारांना तो आज वाजवतोय. हे लहान वयात जे मिळतं ना याचं एकच गोष्ट याला कारणीभूत आहे, तुमचं भजनावर असलेलं प्रेम तुम्हाला भरभरून दान देतं. तसं नाही येते. अहो संस्थेत राहिले काय 10 वर्ष दोत्रच नेसाय शिकली फक्त. काही येत नाही त्यांना, फक्त काठाची दोत्र अशा पट्ट्या पाडतात ना मस्तपैकी. काही नाही जमलं. आळंदीला 10 वर्ष राहिली माणसं. काल श्री गुरु माऊली सुद्धा म्हणले शास्त्र कोण ऐकतं म्हणले बुवा, आता आळंदीत सुद्धा सांगणारे कमी झाले म्हणले आता. म्हणून हे भजनावरचं प्रेम आहे, ही गुरुवरची श्रद्धा आहे आणि त्याचा हा प्रसाद आहे. 1,00,000 मोलाची ओवी सांगायची राहिली मगाशी माझ्याकडून. माझी तनु आणि प्राण या लेवू श्री गुरु चरण भोग मोक्ष करून निंबलोन पाया तया. ओव्या सहज ऐका, ज्याच्या पाठी त्याला फार आनंद वाटेल. ओव्या ऐकत चला. ज्ञानेश्वर महाराज हे वैभव आहे आमचं, लक्षात ठेवा. श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकरांचं एक वाक्य फार माग गाजलं होतं. माऊली महाराज ते असे म्हणले, संसारिक माणसानं एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचा. संसारिक माणसानं एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचा. नका तुमचा ज्ञानेश्वरीशी काही संबंध नसू द्या, पण तुम्ही सहज ज्ञानेश्वरीवर. अरे नका रे असं करू. अरे बाबा ते शूटिंग काढतात, त्यांना ते कटिंग करायचंय, तुम्ही अशी फिटिंग केल्यावर कसं काय जमायचं. काय होते ती वाक्याची मजा जाते. तुम्ही आवाज हलवूच नका गड्या कसलाच, नाही तर मग त्याला तरी कॅमेरा विचारायला खाली घ्यायला लावा. ते काय होतं माहिती का, हे पुढं असलं लय मोजून मापून बोलावं लागतं. ही ऍक्टिंगच करावं लागते ह्याच्या पुढं. ती जी टॉकीजवाली असे मेकअप थापतात आणि ते म्हणतात अजिबात हालायचं नाही, इकडं बघायचं नाही. त्यांना माहिती ती शूटिंगला होती माझ्या. इकडं बघायचं नाही, इकडं बघायचं नाही, सरळ कॅमेऱ्यात बघायचं आणि नीट बोलायचं. बरं चुकलं की पुन्हा रिटेक. अरे ती काय मालिका आहे वय. त्यामुळे ती कॅमेरा पुढं असला की मला भीती राहते. तुम्ही ते हलवू नका. आता झालं काय, आता हे वाक्य मला परत सांगावं लागेल का त्यांना तोडायची ती. तुम्ही म्हणता येडेगत काय करताय, मागं जाऊन पुढे येते परत. हे कॅमेऱ्यामुळे तसं करावं लागतं. श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकरांचं म्हणणं असं आहे, ज्ञानेश्वरी सामान्य माणसाने एकदा का होईना जीवनात वाचली पाहिजे. नका तुमचा ज्ञानेश्वरीशी काही संबंध नसू द्या, तुम्ही सहज ज्ञानेश्वरी वाचायला घ्या आणि ओवीवरून सरळ बोट फिरवा. संसारिक माणसानं एकदा ओवीवरून जर बोट फिरवलं ना तर मरेपर्यंत ज्ञानेश्वर महाराज तुमचं बोट सोडणार नाही. ही ज्ञानेश्वरीतली ताकद आहे. ज्ञानेश्वरीतली ताकद झाली. आपली एक क्लिप तयार झाली. क्लिपसाठी चाललंय सगळं. ऐका पुढं. परमपूज्य श्री प्रमोद महाराज जगतापांचे गोड वाक्य आहे.
आपल्याला अभिमान असला पाहिजे बुवा. संत आपल्या भूमीत जन्माला आले. सन्मार्गेवरती न संततृपेण विद्या विनय हृदय संयम वर्तते ते संत हा शांत महंतो निव संतो संत वसंत वल्लोक हितमचरत तीर्णा स्वयं भीमभरण आहे तु न्यायन पितारयंत. 2 वेळा खर्च करतो परत तात्या. ओवे मोजा ऐकणारांनी. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव सुखाचे कोंब येर मनुष्यपण भांब लौकिक भाग तो पाषाणा माझी परीस जैसा रसा माझी सिद्धरस तैसा मनुष्याकृती अंश जान माझा. असे संत या भूमीला जन्माला आले. काही सामान्य गोष्ट आहे का? उत्तराखंडला कधी जर तुम्ही गेला, उत्तराखंडला जर कधी गेला तर अशा गावोगावी कमानी टाकल्यात आणि कमानीवरती लिहिलंय देवभूमी उत्तराखंड में आपका स्वागत है. तुम्हाला जर देव जन्मण्याचा अभिमान असेल तर महाराष्ट्रालाही अभिमान असला पाहिजे. आणि आपण गावोगावी अशा कमानी टाकल्या पाहिजेत आणि आपणही लिहिलं पाहिजे संत भूमी महाराष्ट्र में आपका स्वागत है. कारण याच भूमीत संत जन्माला आलेत. पवित्र ते कुळ पावन तो देश जिथे हरीचे दास जन्म घेते. आमच्या भूमीला संत जन्माला आलेत याचा आम्हाला अभिमान आहे. आणि या विचाराने आम्ही परमार्थ करून मुक्त व्हावं अशी भावना एका वासुदेवामध्ये मांडली. वारकरी चाल म्हणतो तुका म्हणे धन्य त्याचे जीने 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 जी घातले वासुदेवी दान जी घातले वासुदेवी दान जी घातले वासुदेव दान जी घातले वासुदेव दान तया नाही येणे जाणे तया नाही येणे जाणे तया नाही येणे जाणे तया नाही येणे जाणे जाणे वासुदेवी राणे गा देन वासुदेव जाणे जाणे वासुदेव वासनेचा पुसावा ठाव वासुदेव ऐसा वसुदेव मनी भावगा ऐसा वासुदेव मने भाव सुदेव भाव सुदेव भाव सामने वासुदेव भाव आपल्यात राहू द्या फक्त. आता काय आवाज मला वाटलं लागायच नाही रात्री भजन केल्यामुळे पण लागतोय बऱ्यापैकी. पांढरी शारलाय बरं का शेलार महाराज साक्षीदार आहेत माझ्या त्या पहिल्या कीर्तनांचे पांढरी शारचे. माझ्या लयच वर म्हणता हो तुम्ही. मला खाली म्हणताच येत नव्हतं त्यावेळेला. असं असायचं ते. तुकाराम महाराज सांगतायत तुका म्हणे धन्य त्याचे जिने जिही घातले वासुदेवी दान तया नाही येणे जाणे झाले वासुदेवी राहणे गा. देवाजवळ आम्हाला राहता यावं हा भाव असावा. म्हणून आजचा अभंग अलिखित असा नियम आहे. आपली परंपरा आहे संप्रदायाची की आजच्या दिवशी काहीतरी देवाला मागावं. तसं ते देवाला काहीच मागू नये. पण आजच्या दिवशी अभंग हा मागणीचा असावा. आजच्या दिवशी मागणी असावी अशी बऱ्याच लोकांची मागणी असते. तुम्हाला कळतंय का मी काय बोलतोय? आजच्या दिवशी मागणी असावी अशा बऱ्याच लोकांची माझ्याकडे मागणी आहे की आजच्या दिवशी मागणीच असावी. पण आपली मागणी पूर्ण होईल काय काळजी करू नका. शास्त्र सांगतं देवाला काहीच मागू नये. 3 बाबी आपल्या समोर मांडतो. संत देवाला कधीच मागत नाही. माणूस देवाला मागितल्याशिवाय राहत नाही.
आणि देव मागणाराला कधीच देत नाही. विठ्ठल पुराव्यानिशी आपल्या पुढे एक अभंग म्हणतो. भिक्षा पात्र अवलंबने जळजिने लाजिरवाने ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा भिक्षा पात्र अवलंबने जळजिने लाजिरवाने ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. माईक सोडून जाऊ नका हो. काका थांबा तिथं. काकाच कधी कधी वाचवतात. वा वा. आणि काकाला शक्यतो दूर लुटू नाही. एवढं कापून घ्या बरं का बाळा. टाकतात तर खेळ होईल माझा. आता हे बऱ्याचशा लोकांना नाही कळलं. आता काय करायचं, जड बुद्धी असते एखाद्याची, त्याला आपण तरी काय करणार. असू द्या. भिक्षापात्र अवलंबने जळोजिने लाजिरवाने ऐसियासी नारायणे. नारायण त्याची उपेक्षा करतोय. हात पसरणारे माणसं, सहज माणसं कोणालाही काही मागतात. मागू नाही महाराज सांगतात अनेक प्रमाणे. तुका म्हणे करी ब्रह्मांड टेंगणे हात पसरीजीने धिक त्याचे. पण मागतात माणसं. प्रसंग असा घडला बाळासाहेब, पुण्याजवळ कीर्तन होतं. माणसं कशासाठी मागतील हे सांगता येत नाही. आणि मागून मागून माणसं कुठल्या थराला गेली. बरं, यांच्या मागून माणसं पुढे गेली तरी हे मागून पुढं नाहीत. मागून आता याच्या मागून काय बोलायचं आम्ही विचार करणार आहे. आता तुम्हाला किती कळतं याच्यावर मी पुढे बोलणार. आता मागून माणसं पुढे गेली नाहीत, पण यांच्या मागून माणसं पुढे गेली हो, तरी मागून मागून माणसं पुढे नाहीत. आता हे एका प्रसंगाशी जुळतं मिळतं सुद्धा आहे 7-8 वर्षापूर्वीच्या. ते आपापलं बघून घ्या. आता हे आमच्या लोकांना कळलं, मस्के महाराजांना कळलं असेल. हा, ऐकून घ्या. प्रसंग असा झाला, कोणत्या थराला माणसं मागून जातील सांगता येत नाही. ते पुण्याजवळ बदललं बरं का. आता पुन्हा तुम्ही बदला घेत नाही ना माझा. ते कीर्तनाला मी निघालो आणि ते भिक्षुक आडवा आला, भिकारी. तो म्हणे महाराज काहीतरी थोडेसे 4-2 रुपये द्या ना. मी 10 रुपये दिले त्याला. संध्याकाळी जास्त मिळाले होते. मला 10 रुपये ठेव तुला. मला 20 द्या. 20 दिले. गेला आणि कीर्तन झाले. पुन्हा आला. मी गाडीत बसताना मला आता 100 द्या. मी म्हणलं तुला काय अक्कल आहे का, मला लोक देतात म्हणजे काय तुला वाटाय दिले काय ते. नाही म्हणलं माझं अतिशय महत्वाचं काम आहे, तुम्हाला सांगू बी शकत नाही. म्हणलं मला सांगावं लागेल तर 100 देईन, तशी देणार नाही. भूक लागली का, नाही. काय खायचंय का, नाही. काय प्यायचंय का, हे असलं नाही विचारत मी. म्हणलं पाणी बिनी काय प्यायचंय का, असं का. म्हणलं नाही. मग लागतायत कशाला 100. म्हणलं रिचार्ज मारायचा आहे. ह्याला का म्हणलं मी कवा कवा ड्रायव्हरच्या फोनवर ना फोन करतो, बॅलन्स संपल्या 2-3 दिवस निघतात, पुढे बॅलन्स वाढवून मिळेल म्हणून. आणि तू खुशाल 100 मागतो रिचार्जला. म्हणलं मला नाही मारायचा, मैत्रिणीला मारायचा आहे. त्याला म्हणलं भिकाऱ्याला मैत्रीण आहे. ते म्हणलं असं बोलू नका, वाईट वाटतंय का. भिकाऱ्याला मैत्रीण नाही, मैत्रिणीमुळे मी भिकारी आहे. लय चांगलं होतं म्हणलं पाहिला मी. अशी आहेत सज्जन माणसं बरीच आहेत समाजामध्ये अशी, की ते अस्ताव्यस्त झाले या गोष्टींमुळं. मागू नये माणसानं, काय मागू नये. संत देवाला कधीच मागत नाही, कारण एक तर संत समर्थ आहेत. देवते संत, देवते संत निमित्त त्या, काय मागायची गरज आहे. बरं संत देणार आहेत. संत उदार उदार भरले अनंत भांडार, हातला दुकान देती आली असी दान. संत देणार आहेत. दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी. दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी, दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी.
जेवायचीच नाही चौघ, मला असं वाटतं एवढे वाढले होता. दाता तोची एकच आणा. श्रेष्ठ दाता संताला म्हटलंय, माणूस मागितल्याशिवाय राहत नाही. माणूस देवापुढे हात पसरतो आणि देव मागणाऱ्याला कधी देत नाही. हा देवाचा न्याय आहे. मग देव मागणाऱ्याला देत नाही, मग न मागणारे कोण आहेत? बोला, कोण आहे? संत मागत नाही ना, माणूस मागतो. एका मंदिराच्या बाहेर फार छान लिहिलं होतं, रोज मागणे के लिए आते हो. देवाचं वाक्य होतं. गॉड सेज रोज मागणे के लिए आते हो, कभी मिलने के लिए भी आया करो. अरे रोज माझ्या दारात मागायला येतो, कधीतरी मला भेटायला येत जा, असं देव सुद्धा म्हणत होता. आहे का नाही? अजून एक चांगलं वाक्य आहे माझं, भगवान खोजने से नहीं मिलते, खोज आने से मिलते. देव शोधल्यानं सापडत नाही, देवाकरता हरवावं लागतं. तू काय पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. असं चांगलं आठवते तेवढं सांगतो फटाफट, ऐका. मग मागणारे माणसं आहेत, न मागणारे संत आहेत. देव म्हणतो संतांना तुम्ही मला मागा. संत म्हणजे आम्ही मागत नाही. त्याचं पहिलं कारण आहे सांगितलं, हात पसरणाऱ्याला देव मानत नाही. दुसरं कारण आहे, तुकाराम महाराज सांगतात, वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत, मागणे आम्हालची, मागणे आम्हालची, मागणे आम्हालची, कीर्तनाची वेळ आपली संपली. सगळ्यांनी एकदा भाऊजी म्हणे ह्याच्या डोक्यात फरक झाला काय ना, मी चालू दे म्हणले. त्या माणसाचं एवढं प्रेम आहे आपल्यावर. म्हणजे आपली खरी गोष्ट सांगतो, मला यांचे जेवढे सगळे पाहुणे आहेत, म्हणजे माझे बी पाहुणेच आहेत, ते सगळ्याकडे कीर्तन माझं असते. मला येतं टेन्शन, ऐकणारे तेच आहेत. बरं दरवेळेस नवीन सांगावं लागते, अवघड होते. बरं यांची अपेक्षा आहे, आपला माणूस हुशार आहे, वेगळं काहीतरी सांगेल. बरं आपला माणूस 4G अपडेट आहे, आता 5G चालू झालंय, माझी त्या दिशेने वाट चाले. लोक मला अजून म्हणते जरा सोपं सांगित, चला लय आमच्या डोक्यावर जातं का असं. सोपंच असतं सगळं, फक्त आपलं लक्ष नसतं. आपलं नको तिकडे लक्ष. मग किती लक्ष दिल्यावर लक्ष लागल? तुम्ही आवाजाकडे लक्ष द्या, बदलतंय ते. तुम्ही बहुतेक सकाळपर्यंत मला वाटते सगळं व्यवस्थित माहितीच करून घेणार आहे त्याची मिक्सरची. नका बदलू नका, असं राहू द्या ना, अजिबात बदलू नका, काही गरज नाही बदलायची. वाक्य चांगलं सांगतो, योगानं तपानं न लागणारं ध्यान, असंच ठेवा, असंच. योगानं तपानं न लागणारं ध्यान हे कीर्तनानं लागतं, पण त्याच्यासाठी ध्यान कीर्तनात लागतं. वा वा वा. तुमचं ज्ञान जागेवर असेल तरी बुवा ध्यानात आता. अहो सकाळ संध्याकाळ सांगायसाठी नाही, शब्द शोधायसाठी ना आदब होते जीवाची, पण लोक लक्षच देत नाही. हो, कीर्तनकार कायम रस्त्यात आहे. मला एक जण म्हणलं तुम्ही काय हो कायम रस्त्यात? मी त्याला सांगितलं आम्हाला रस्त्यात म्हणून आम्ही रस्त्यात. रस्त्यात ना काय करू आता? आता काय करू कळानाच म्हणले. कीर्तनकार कायम रस्त्यात, त्याचं कारण त्यांना रस्त्यात, त्यांना रस्त्यात म्हणून ते रस्त्यात. आता थोडीफार लोक हसत्यात, बाकीचे टेन्शन मध्ये दिसतात, काही फसत्यात कारण त्यांच्या येणार डोसक्यात. मला बी जमायला लागले असलं ते पठाडी माऊलींगत. ऐका ऐका ऐका, वडिलांची रीत जाणत असो याच्यावरती दृष्टांत सांगतो. बदलतंय अजून सुद्धा, काहीच करू नका हो, मगाशी स्वच्छ होता, अजिबात हलू नका ते. त्याचं कारण सांगतो तुम्हाला तिघांना सुद्धा. एका प्रवाहात आम्ही बोलत असतो आणि ते थोडंसं वेगळं झालं, चांगलंच करता तुम्ही, पण ते वेगळं झालं की आम्हाला वाटतं काहीतरी चुकल्यासारखं झालं. वक्ता हा एकरूप होऊन बोलत असतो, म्हणून लक्ष द्या. मला काही लक्ष मिळणार नाहीत, पण तुम्ही लक्ष द्या. दुर्लक्ष करू नका, नाही तर दुर्लक्ष होईल. काय अरे लय सुवास लय मटेरियल अजून आपल्याकडे असलं. ऐका ऐका, ते बोलोबराय वारीला निघाले. विश्वंभर बाबांपासूनची परंपरा होती. देवाच्या मानेवरती ऋण झालतं पांडुरंगाच्या,
ही कुणीच मागत नव्हते. तुकाराम महाराजाच्या घरातले देवाला कुणीच मागत नव्हतं, म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात मी मागत नाही. एकदा प्रसंग असा झाला, आई बोलोबराय निघाली वारीला. बोलोबरायाच्या मंडळीचं नाव काय? तुकाराम महाराजाच्या आईचं काय? कनकाई. काय? कनकाई. तर त्या म्हणल्या मला यायची वारीला, मला हा सोहळा अनुभवायचा आहे. बरं, वारी काय सामान्य नाही महाराज, लक्षात ठेवा. जगात ज्या गोष्टीची चर्चा आहे ती महाराष्ट्राची वारी आहे, लक्षात ठेवा. कुणालाही निमंत्रण नाही, कुणालाही पत्रिका नाही, कुणालाही बोलावलं जात नाही, तरी सुद्धा लाखोच्या संख्येने लोक येतात. मुंगी सुद्धा उपाशी राहत नाही. घरचा सगळा ताण तणाव बाजूला ठेवून ज्ञानोबा तुकाराम या जय घोषात माणसं प्रफुल्लितपणे नाचत असतात. हे जगाच्या पाठीवर ही किमया घडते कुठं? ती फक्त महाराष्ट्राच्या आणि पंढरीच्या आणि आषाढीच्या वारीतच घडते, लक्षात ठेवा. हे कुठंच घडत नाही. हे समाधान फक्त इथंच मिळतं, अन्य ठिकाणी मिळत नाही. गाय नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने, हे फक्त महाराष्ट्रात घडतं. मला म्हणले यायचे. बोलोबराय म्हणले बघ आम्ही बायांना नेत नाही, त्याचं कारण आहे तिथं तुम्ही जाऊन काहीतरी मागताल. ती म्हणले मी मागणार नाही. माझं नाव जरी कनकाई असलं तरी मी कनकाई मागणार नाही. आता याच ठेवून देतो, बघा आपापलं काय करायचं ते. ती म्हणली माझं नाव जरी कनकाई असलं तरी मी कनकाई मागणार नाही. अशा बेतावरती ती ठरलं जायचं. मग गेले पंढरपूरला. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम भजन चाललं होतं, पण भजनात दंग होऊन ते तिथे गेले. काय मजा असते ना, ज्ञानोबा तुकाराम. बोला बोला हा. ज्ञानोबा तुकाराम 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 कुंडली कवरदा अंगाव काटा किती लोकांच्या आला? अंगावर काटा आला असणार. तुम्ही हात उंच करणार आहे पण अंगावर काटा उभा राहिला असेल. शहारे आले असतील अंगावर. ही महाराष्ट्राच्या मातीची ताकद आहे. चेतन भाऊ फॉरेनर आले होते, तुम्हालाच म्हणले CMK वाले. ही युट्यूब वाल्यांच्या मुळे कीर्तन घराघरात पोचली बरं का महाराज. यांच्याकरता एकदा टाळी वाजवाय लोकांच्या करता. झी टॉकीज हा सगळ्यात टॉपचं रेटिंग असणारा चॅनल आहे. गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा आणि मन मंदिरा या 2 मालिकाला सगळ्यात हाय TRP आहे, माहिती का? कारण लोकांना आता कळून चुकलं, पिक्चर मालिकापेक्षा जगात जर आम्हाला समाधान कशाने मिळेल तर ते कीर्तनाने मिळेल, लक्षात ठेवा. समाधान अंतकरणाला देईल. म्हणून हे लोकांचे उपकार आहेत, यांनी आपल्याला पोचवलं सगळीकडं. हा नातेपुतेचे ते ज्ञानोबा तुकाराम असं भजन चाललं होतं. वारीचा आनंद असतो तो वेगळाच. 2 फॉरेनर होते आणि ते 2 फॉरेनर जवळ आलेत एका गृहस्थाच्या महाराष्ट्रातल्या. आणि हा दैदिप्यमान सोहळा पाहून, हे भजन पाहून त्यांनी विचारलं व्हॉट इज अ ज्ञानोबा तुकाराम. ऐका मी उत्तर देतो आपल्याला. त्यांना माहिती नाही ना काय. ते म्हणे व्हॉट इज अ ज्ञानोबा तुकाराम. आमच्या माणसाने दिलेलं उत्तर फार गोड होतं. ज्ञानोबा तुकाराम इज ए हार्ट ऑफ द महाराष्ट्र. हे महाराष्ट्राचं हृदय आहे, महाराष्ट्राचं वाहिनी आहे. आज समृद्ध आणि शांत ठेवण्याचं काम या संत विचारांनी आम्हाला केले, लक्षात ठेवा. कनकाई माता वारीचा आनंद घेत घेत पंढरपूरला आल्या का? कीर्तनात पटापटा होतं सगळं. एक एक गाव घेत पंढरपूरला आल्या. बोलोबरायांनी दर्शन घेतलं तर देवाची मान अशी खाली होती. तुका म्हणे देवा ऋणी ये करुणी ठेवू सेवा. ऋणी झालता देव पांडुरंग, अशी मान खाली होती. काहीच मागत नव्हती यांच्या घरातली कोणीच. मग तुकाराम महाराज कसे मागतील? देवाची मान खाली होती आणि बोलोबराय दर्शन घेऊन असे बाहेर आले. कनकाई माता पुढं सरसावल्या. देवानं बडव्याचं रूप घेतलं. त्या अंगावर उपरनं बिपर टाकलं. मावशी कुठनं आल्या? ते म्हणले देऊत ना आले बाबा. असं काय? बरं 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 बरं. काय मागायचे का त्याला? ते म्हणले नाही बाबा, आमच्या मालकाने सांगितले मागायचं नाही, आपल्या घराण्यात कुणी मागत नाही. तू काय येड्यावानी करू नको, जा बाबा. कोणाला म्हणतात त्या? देवाला. अहो काय मागा त्याला? अहो देणार आहे, समर्थ येतो. ते म्हणले मी काय त्याला मागणार? नाही वय नाही वय करून देव म्हणला. माझ्या भक्ताची बायको सुद्धा तेवढीच कठोर आहे, नाहीच काय मागत. मग देव म्हणला मावशी बाक्यच काय चाललंय? ते म्हणले सगळं चांगलं चाललंय, काय कमी नाही ना अजिबात? ती म्हणली कमी नाही काय, पण पोटाला लेकरू नाही सगळे. देव म्हणला दिलं आणि गेले निघून. ती विचारात पडली, हा तर पुजारी, हा कस काय दिलं म्हणला? जाय ना का म्हणे. आता स्त्रीला शेवटी मातृत्वाचा आनंद आहे बुवा. आली तर देवाची मान सरळ. तिथं म्हणली आपला मालक म्हणला ह्याची मान खाली असती, ह्याची तर मान वर आहे. बाहेर आले बोलो बराय पुन्हा एकदा महाद्वारात असं दर्शन घ्यायला हात जोडले खाली वाकले. याची मान ताट.
अहो मगाशी खाली होती ना, आता कशामुळे ताट झाली? ऋण कमी झालं ना भक्तीचं, मागितल्यामुळे ऋण कमी झालं. ते म्हणे कनकाई तुला मी सांगितलं होतं त्याला काय मागू नको. अहो म्हणले मी काय मागितले तेव्हा? अगं त्याची मान कशी काय ताट झाली मग? अहो मालक मी खरंच नाही काय मागितलं. हा पण एक बुवा आला होता ते मला म्हणला काय कमी आहे का? मी त्यावेळेस त्याला म्हणलं पोटाला लेकरू नाही. अगं कशाचं कोण विचारतो पुजारी ग? जगाचा बाप होता ऋण कमी करण्यासाठी तुला विचारलं. जा त्याला माग पुत्र दे यायसा गुंडा ज्याचा ते लोकी झेंडा. आणि मग तुकाराम महाराजांचा जन्म झाला. ते म्हणे आमच्या मात्या पित्याने जर देवाला कधी मागितलं नाही तर आम्ही का मागावं? वडिलांची रीत जाणत सो. भाव आहे अशी संत कुणापुढे हात पसरत नाही. आता दात्या आणि मागत अशी अशा 3 गोष्टी सांगितल्यात. एक तर देणारा उदार असावा, देणारा स्वतंत्र असावा आणि देणारा समर्थ असावा. देणारा उदार असावा. एखाद्या शेठच्या घरी गेला काय हो शेठ अहो सप्ताह चाललाय द्या की 10-5 हजार रुपये. तो म्हणतो द्यायचे 10-5 हजार. सगळ्यांनी दिले का? सगळ्यांनी दिले. मग माझे 11 रुपये लिहा. दिवस नको ना मरू नको, जाऊ दे ना काय व्हायचं तुझ्याच्याने. रे एकदा पंगत घालायचा 10-12 लोक जेवाय घालायचं सप्त्यात. आमच्या इथला एक माणूस गिरगावकरांनी एकदा गोड सांगितलं होतं. 7-8च माणसं जेवाय घालायचा. किती? 7-8च. ते अख्ख्या वर्षभर बोंबलून दाखवायचं अख्ख्या गावाला. माझी पंगत असती आणि महा अन्नदानाची पंगत. महा आल्या का? महा शब्दाला खर्च किती? तू महा अन्नदानाची पंगत म्हणला माझी. आणि नाही होय करता नवा भाऊ असं पंढरपूरच्या वारीला काढलं त्याला. नाही होय करता करता पंढरपूरच्या वारीला. मग वाखरीच्या पुढं निघाल्यावरती असे 3 ट्रक लागले होते शाबुदाना भिजवलेले आणि गावरान तुपाचे 3 डबे त्याला. आणि त्याच्यात शाबुदाण्याचे वडे तळायचे चालले होते. आणि तो शेठ होता अंगावर सोनं नाणं घातलेलं. आणि ते लोकाला प्रसाद घ्या म्हणायचा, उपवासे घ्या. शिवशियाना 7-8 ताटावाला म्हणला यांनी चांगली हॉटेल टाकली म्हणला मोठी रोडला. म्हणलं हानील ते म्हणलं बुटाने हॉटेल नाही टाकलं ते दान करतोय तेवढं. म्हणला 3 ट्रक. त्याला तर धडकीच भरली. बरं 1 ट्रक तुपाचा. ते म्हणला महाराज खर्च किती येत असेल? म्हणलं तुझ्या 7-8 ताटापेक्षा कमीच आहे. म्हणलं लय काळजी नको करू. किती अहंकारी असला तरी असा फार मोठे दानी आहेत. अवधारी असावं. दुसरी गोष्ट स्वतंत्रता असावी. मागायला गेला त्याच्याकडे तुम्ही दान, अहो दान द्या ना. किती वर्गणी फाडायचे म्हणले? 10,000. 11,000 करा म्हणले राऊंड फिगर. 11,000 111 करा. सगळे एकेच लावून टाका. पावती लिहिली, सही झाली. मग हे म्हणले पैसे. ते म्हणलं पैसे आजच द्यावं लागते का? 2 दिवसांनी नाही जमायचं का? ते म्हणलं आता पावती फाडली 2 दिवसांनी काय? नाही म्हणलं मंडळी जरा माहेराला गेली. मग पैसे नाहीत का? चाव्या घेऊन गेले. चाव्या माझ्याकडे खिशात बंडल आहे, फक्त तिला विचारल्याशिवाय देता येत नाही. आजची बी काय काय खतरनाक आहेत. स्वतंत्रताच नाही ना. आणि तिसरी गोष्ट समर्थ नाही देण्याला. आता देव 3 कॅटेगरीत बसतो का बघा? देव उदार आहे का? देव उदार आहे. देव स्वतंत्र आहे का? देव स्वतंत्र आहे. आणि देव समर्थ आहे का? देव समर्थ सुद्धा आहे. सगळं एकत्र करून एकच ओवी सांगतो. ऐका यशश्री औधार्य ज्ञान वैराग्य हे 6 गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो. महाराज सांगतात उपमन्यूला दुधाचा सागर दिला, द्यायला सुद्धा समर्थ आहे, स्वतंत्र आहे. आणि माझा देव उदार आहे. अगा तू उदाराची राशी, असा माझा देव उदार आहे. म्हणून संत त्याच्या दारात गेले. आता संताच्या बाबतीत 2-3 गोष्टी. मला काय हो कीर्तन मी किती वेळ करीन बोलण्यासारखं. मला उलट भांडवल कटकट करीत पुढं निघावं लागतं. बरं मी कटकट करीत चालतो. ते कारण डोकं असं आहे 9:30च्या पुढं मला कटकट केलेली कोणी चालणार नाही. म्हणून मी माझं कट करीत चालतो. लय सांगत नाही बसायचं. पहिली गोष्ट आहे संत देवाजवळ मागतात. आपण देवाजवळ किंवा जीवाजवळ मागू. दुसरी गोष्ट संत देवाजवळ आणि देवासाठीच मागतात. आपण आपल्यासाठीचं आणि प्रपंचासाठीचं मागतो. तिसरी गोष्ट संत देवाजवळ मागतात. संत आपण देवाजवळ मागतो आणि संत देव जवळ मागतात. माझं बोलणं कळलं? आपण देवाजवळ मागतो आणि ते देव जवळ मागतात. पहिली गोष्ट आहे देवा आम्ही तुझ्या जवळ मागू, अनेकाच्या दारात जाणार नाही. का? त्याला कारण आहे. ऐका थोडं सांगतो आणि प्रमाण देतो त्याला नंतर. नवऱ्याला साडी घ्या साडी घ्या साडी घ्या सांगितलं. कोण? हा जमलं गाड्यांना. नामदेव आप्पा श्यामगावकर, परमपूज्य श्री वैकुंठवासी नामदेव आप्पा श्यामगावकर. का नवऱ्याला साडी घ्या साडी घ्या साडी घ्या सांगितलं. नवरा काय ऐका ना.
ते म्हणायचा पगारच झाला नाही, पैसेच नाही. बरं बायकोला शिवाय द्यायची त्याला. हा, आमदार खासदार कीर्तनकार चुली पुढं गपगार असतील, बोलायचं नाही काय. हा, ही वाक्य त्यांचं कायमचं होतं आप्पांचं. साडी आणा, साडी आणा, साडी आणा. साडी काय आणलीच नाही ह्यानी. मग बाईने डोकं चालावं लावं, 3 साड्या काढल्या आणि फाडल्या मधनी, आणि 3 तुकडे एका मिरीला जोडलं आहे का नाही. आणि साडी घातली, नाक्या नावडीला येडा हाणला. लोक तिला नव्हती काय म्हणत, ती चालली की लोक म्हणायचे कोणाचा तिरंगी झेंडा. आणि मग तिच्या नवऱ्याला कळलं आपल्या बायकोने आपली आबरू घालावली. अहो संध्याकाळी 7-8 हजाराचीच पैठणी आणली तिला. हे जसं आहे बायकोची काळजी करणं, हे जसं तिच्या नवऱ्याचं काम आहे, तशी त्याच्या भक्ताची काळजी करणं, संतांची काळजी करणं हे ईश्वराचं काम आहे. मी विदाऊट पुराव्याचं कधीच बोलत नाही. प्रमाण आहे का? पतिव्रते जैसा भक्तार प्रमाण, पतिव्रते जैसा भक्तार प्रमाण, आम्हा नारायण तैसा बरी, आम्हा नारायण तैसा मला आता उद्याचा काला झाला की 8-10 दिवस लागोपाठ कीर्तन आहे, तरी सुद्धा मी फिकीर करतोय की अजिबात काळजी करायची नाही. हे म्हणले पाहिजे अहो गाणं ऐकताना आम्ही स्वर्गात होतो, मग आपण लगेच त्यांना सांगायचं आम्ही सुद्धा स्वर्गातच होतो. वा वा वा. तुम्ही स्वर्गात, आम्ही स्वर्गात. हे सांगता सांगता होईल निमिरात. वा. चला पुढं. काका जमतंय म्हणायचं आहे का नाही? चांगला आवाज चालतोय तुमचा, काळजी करू नका. उद्या काय घरी गेले आरामच करायचा आहे, काय अडचण नाही. सकाळचं बी कीर्तन पांढरी शहरला आहे उद्याचं. हा ऐका, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. अजून एक प्रमाण आहे, तुका म्हणे नग्न भाज परी ते लाज स्वामीशी. म्हणून संत देवाकडे मागत नाही. आता दुसरा भाग, ते फक्त देवाजवळच मागतात. माणसं जीवाजवळ सुद्धा मागतात. देवाला मागतील, कानिपनाथांचं मागून झालं की लगे बाहेर आले तुम्हाला मागतील. माणसाचं काही खरं नाही. आपण प्रपंचासाठी मागू, संत परमार्था करता मागतात. दुसरं कशा करता नको देवा. आता आपण देवाजवळ मागू, संत देव जवळ मागतात. देवा तू आमच्या जवळ राहा. बरं देव म्हणला आता तुम्ही एवढा अट्टहास करताय, मला काहीतरी मागा. आम्ही मागायला मोकळे नाही, आम्ही तुला मागायला मोकळे नाही, पण तुझा आग्रह आहे म्हणून मागायचंय. मी काय बोलतो कळते का तुम्हाला फौजी? आम्ही मागायला मोकळे नाही, तुझा आग्रह आहे म्हणून मागायचे. देवाचं म्हणणं आहे, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, हेची देवा पांडुरंगा, हेची देवा पांडुरंगा. मनसी काही मागा हेची देगा. आता हेची शब्द वालो, हेची शब्दाला मला कमीत कमी 1 तास लागेल. अजून शब्दावरच खेळायचं नसतं. एक जण मला म्हणला का नाही अभंग सोडवला. मी एवढा पंडित पडलो म्हणलं अभंग सोडवणारा. अरे एक ओळ वाचली तर आयुष्य सुटून जाते माणसाचं. आपण कोण अभंग सोडवणार आहे? बाबा महाराज फक्त रामकृष्ण हरीवरच कीर्तन करायचे. बाबा महाराज सातारकर 84 वय झालं बाबांचं. 84 किती 86 वर्ष वय होतं ना, 86-87 वर्ष वय. पण शेवटपर्यंत बाबा महाराजांच्या आवाजाचं वय 25 वर्ष होतं. विठ्ठल परमपूज्य श्री गुरुवरे सांगायचे सुहास महाराज, बाबा महाराजांचं वय 86 आहे, पण बाबा महाराजांच्या आवाजाचं वय हे 25 वर्ष आहे. त्याचं कारण आहे, या आवाजाने हरिपाठ जगात पोचवला. देवाला काळजी, याच्या कंठाचं काळजी घेणं हे माझं काम आहे. देवाकरता कंठ व्हायलाय मी. ते असंच कीर्तन चालायचं आणि ते 1.5 तास रामकृष्ण हरी चालायचे. किती 45 मिनिटं. अहो मी एखाद्या मिनिटाच्या वर 10 सेकंद घेतले, लोक असे बघत ह्याच्या काय डोक्यात फरक झाला काय, पुढं म्हणायची का नाही याला असं. मग
बाबांचं काय बुवा सहज आणि रमायची माणसं किती आहे का नाही. हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम असे बोला ना असं असं हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम. काय गोड गायच्या गुरुजी दळी गुरुजी नाद ब्रह्म तयार होतं का. ऐश्वर्य संपन्न कीर्तनातलं ऐश्वर्य संपन्न भजन होतं. काय अजून एका कीर्तनकाराने किती व्हेरिएशन द्यायचे हो. सहज डोळे बंद केले की आम्ही मंत्रमुग्ध व्हायचो. ते एक जण म्हणला बाबा महाराज अहो पाऊण तास रामकृष्ण हरी म्हणताय कीर्तन कधी करता. ते म्हणले पाऊण तास झालं ना हेच कीर्तन आहे बाकीची फक्त बडबड आहे. रामकृष्ण हरी हेच करा कीर्तन आहे ह्याच्यापेक्षा वेगळं कीर्तन काय असे. कैसे माझी आगुनी झाले देश काळा ते विसरले कीर्तन सुखे सुखावले आपण पा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात. काय एक एक ओवीचा श्रीमंतार्थ बुवा. ऐका देवा म्हणतोस ना तुला काय मला द्यायचंय म्हणून तर तू म्हणतो ते नको. आणिक न लगे माईक पदार्थ तू सांगतो ते नको. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. आम्ही भक्त देवा ऐसे करी ऐसे करी आम्ही भक्त देवा ऐसे करी ऐसे करी आम्ही भक्त देवा ऐसे करी ऐसे करी भक्त देवा ऐसे करे ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान धुमाचा आवाज चेंज झालाय बरं का. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव तू सांगतो ते नको देवा मी सांगतो ते दे. देव म्हणला तेच का तेच नाही हेच तेच नाही हेच हेच लय शब्दाला महत्व आहे. अनेक अभंग आहेत ना. मागणं आहे माझं तुझ्याकडेच आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतासी निर्वी हेची तेच नाही देवा हेची. मग हेची विचारल्यावरती काय तर महाराजांनी सांगितलं मला जे पाहिजे ते आजच्या अभंगाच्या पहिल्याच्या हेची देवा पै अभंगात आलो. हेची देवा पै मागत देवा मी तुला हेच मागतोय. काय मागतोय चरण सेवा. काय चरण सेवा अखंडित. आता संतांनी सेवा केली आणि देवाकडे काय मागितली सेवाच मागितली. परत सेवा करून सेवा मागणारे संत आहेत आणि सेवा न करता मेवा मागणारे माणसं आहेत. सेवा करून देवाला पुन्हा सेवाच मागितली. बरं ती अशी मागितली ऐका ना ते म्हणे नुसती सेवा नको
ती कशाची दे? अभंगाचा भाव नीट ऐका बरं का, अख्खा अभंग सांगतो तुम्हाला व्यवस्थित. तुम्ही परत मला म्हणला पाहिजे हा अभंग घेऊ नका आमचा पाडा झालाय. अवघड कीर्तन करणं हे लय सोपं असतं, पण सोपं कीर्तन करणं हे लय अवघड असतं. पुन्हा अभंग घेता येत नाही. मी काय बोललो, अवघड बोलतात काय काय कीर्तनकार, काहीच मेळ लागत नाही शेवटपर्यंत आपल्याला. अहो काल कीर्तन कसं काय लय जोरात झालं, अभंग कुठला होता? अभंग बिभंग नाही माहिती आपल्याला कुठला होता. काय दगड ऐकलीस का जाऊन तिकडं? सेवा नको, चरण सेवा दे. निस्ती चरण सेवा नको, अखंडित दे. सेवा नको, चरण सेवा दे. निस्ती चरण सेवा नको, अखंडित दे. हेच तुला माझं मागणं आहे. सेवा पाहिजे. आपण देवाला सेवा मागत नाही. आपण इतके लोभी आणि लालसी, आपण एखाद्याची दुसऱ्याची सेवा करू पण देवाची करणार नाही. आपली देवाची सेवा करण्यामागेही सुद्धा स्वार्थ आहे. काही लोक इतके मोठेपणा सांगतात कशाचाही नको त्या फालतू गोष्टींचा. बरं ती बी आमच्यासारख्याला सांगतात. माझ्याशिवाय इंदुरीकर महाराज नाही कधी सांगतात बघा, एका ठिकाणी भारी सांगतात. काही लोक म्हणतात अहो माझ्याशिवाय त्यांची पूजाच होत नाही, मी नाही गेलो तर लग्नच होत नाही. इंदुरीकर महाराज म्हणले भरमिष्ट झालाय तू, या देवानी करू नको जाग्यावी. लोकाला काही घेणं देणं नाही, असं कोणी डोक्यातच आणायचं नाही. सेवा करा, सेवा. उदाहरण देऊ का तुम्हाला? ते चरखा असतो बघा ऊसाचं. पाऊस पडल्यामुळे यंदा ऊस लागण बरीच होईल. पाऊस मग पहा ऊस, ते ऊस लागण होईल. आणि ऊस लागण झाल्यावरती ते रस्त्याच्या कडेला ऊसाचं गाळप केलं जातं, रसवंती असतं. माणसं जातात तो रस घ्यायला. काहींना तो रस नाही आवडत. तो रस काहींना मानवतच नाही. ते म्हणतात आमचं रसाचं दुकान दुसरी काही. काय करू आता मी तरी, जेवायचीच वेळ झाली म्हणली होती तरी काय करणार आहेत. ते म्हणे ते रस ऊसाला हात घातलं ना, ती एकदा घालून नाही चालत. ती पडत पडेल जाते पलीकडून अलीकडून आणून घालते. ती ऊस म्हणते मी किती भाग्यवान आहे की मला नाव बदलू, मी किती नशीबवान आहे. नावच तसं आहे, त्याला काय करायचं आपण. ते दिवसात 2-4 बार येतं ना आपल्या तोंडात ते नाव असं. मी किती नशीबवान आहे हे मला परत परत फिरवतात. त्याला कुठं माहिती ही रस निघून झाल्यावर मुक्काम त्या पोत्यात आहे आणि पोत्यात नंतर दुसरीकडे. जोपर्यंत रस आहे तोपर्यंतच त्याला किंमत असते. म्हणून माझ्या प्रिय ऊसांनो, आपल्या श्रोत्यांनो, असं समजू नका आमची फार गरज आहे वारंवार, असं काही नसतं. आपल्या खिशातलं सगळं संपलं की माणसं कोणी कोणावर जीव लावाय मोकळी नाहीत. माणसं उगाच ही बोलायचं असतात गोष्टी फक्त. हे आमच्या जवळचे तेल आमच्या जवळचे, काही नाही असलं. हे भ्रमात राहू नका. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे. तुम्ही एखाद्याचं चांगलं करा तोपर्यंत लोक तुम्हाला चांगलं म्हणतील, हा न्याय आहे. पण तुम्ही तुमच्या परिस्थितीने कधी स्थिर झालात आणि त्यांना थोडी मदत करायची कमी झाला की तेच लोक तुम्हाला पुन्हा नावं ठेवायला चालू करतात. लोक फार स्वार्थी आहेत. त्यांचं काम होईपर्यंत आपल्याशी बोलतात, पुन्हा काही नाही. भुईमुगाच्या दाण्याचा मुक्काम तोपर्यंतच आहे, शेंगा आहे तोपर्यंत, टरफल आहे तोपर्यंत. एकदा बाहेर काढून घेतलं ना ती टरफल लगेच चुलीत जातात. त्यामुळं जगाचा अन्याय आहे रीती लक्षात ठेवा. सेवा पाहिजे, ती बी चरण सेवा पाहिजे. का चरण सेवा पाहिजे? महाराज म्हणतायत देवाच्या पायातच ती ताकद आहे. श्रीमुखापेक्षाही त्याच्या पायात फार ताकद आहे. बरं त्याचे पाय दुर्लभ आहेत. किती दुर्लभ आहेत? पैठणकरांची चाल तुमच्या तिकडे झालेली. सोन्याचे पर्वत करवी ती पाषाण, करवी ती पाषाण, करवी ती पाषाण. सोन्याचे पर्वत करवी ती पाषाण, करवी ती पाषाण. सोन्याचे पर्वत करवी ती पाषाण, करवी ती पाषाण, करवी ती पाषाण. सोन्याचे पर्वत करवी ती पाषाण, करवी ती पाषाण. बोला अवघे रानो रान कल्प
मुद्दाम म्हणलास ना. आता मला दाखवावं लागतंय ना थोडं थोडं शूटिंग असल्यामुळं काय काय ते पैठणकरांनी ती चालू म्हटली होती त्यावेळेस. सोन्याचे पर्वत करवी ती पाषाण अवघे रानुरान कल्पतरू परिया दुर्लभ विठोबाचे पाय दुर्लभ आहेत. विचारून पहा महाराजांना काय त्याचे पाय पाहिल्यावर मिळतं, काय त्याचे चरण मिळाल्यावरती तुम्हाला नामदेव महाराज मिळायचे. नामदेव महाराज म्हणले आता 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 कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला चिन गेला अवघाचे आनंद. नामा म्हणे जीवे करीन निंबोलोन विटे सहित चरण कमळ ज्याचे अति सुकुमार कमळ त्याचे चरण कमळ ज्याचे अति सुकुमार चरण कमळ त्याचे अति सुकुमार. भज वज्रांकुश रेषा चरणी ब्रिदाचा तोडर भज वज्रांकुश रेषा चरणी वेदाचा तोडर. ओवाळवारती मदन गोपाळ ओवाळवारती मदन गोपाळ ओवाळवारती मदन गोपाळ ओवाळवारती मदन गोपाळ. त्याचे चरण महत्वाचे. चरण कमळ ज्याचे अति सुकुमार. नामदेव महाराज तुम्ही चरणच का मागता. ते म्हणे लक्ष्मीला दिलेत ना चरण त्याने ऐका नाही. मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडूनी पांडवा पाय धुवावयाची दैवा पात्र झाली. किती कष्ट करावे लागले त्यावेळेस लक्ष्मीला पाय मिळाले ऐका नाही. मग मला देवा तेच दे. आता मज ऐसे करी 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 जे पाया चित्ती धारी जे पाया चित्ती धारी आता मज ऐसे करी आता मज ऐसे करी तुझे पायी चित्ती धारी तुझे पायी चित्ती धारी आता मज ऐसे करी आता मज ऐसे करी. बाळासाहेब तीन चाली म्हटलं एकत्र तीन चाली होत्या तीन. आता मज ऐसे करी आता मज ऐसे करी आता मज ऐसे करी. उगाच नाही म्हणलं जुनं ते सोना जुन्या लोकांच्या काका. चला 10 मिनिटात संपवायचं आपल्याला. देवा चरण सेवा दे. का चरण सेवा दे. त्या नामदेव महाराजांनी सांगितलं. मागे सुद्धा आमच्या लोकांना विचारून पहा आम्ही हेच करत आलो. तुझी चरण सेवा म्हणा ना. तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा हीच दे असू दे नका म्हणून राहू दे. हीच दे तू हीच चरण सेवा दे. दुसरं काही देऊ नको. पाठीमागच्यांना सुद्धा विचारून पहा. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंग. आणि पुढच्यांना सुद्धा विचारून पहा. पुढच्यांना सुद्धा विचारून पहा. आम्ही तेच करण्याकरता येऊ. तुझी चरण सेवा साधावया तुझे चरण सेवा
चरण सेवा साधवया तुझी चरण सेवा येईन मी जन्म याच्यासाठी देवा याच्यासाठी देवा सुद्धा तेच करत आलो, तुझी चरण सेवा पांडुरंगा, आणि भविष्यात सुद्धा तेच करू, तुझी चरण सेवा साधावया घेईन मी जन्म याचसाठी देवा. देव म्हणला ठीक आहे एवढं देऊन टाकतो, पण ते म्हणले ही मागणी पूर्ण होणार नाही, याचं डेस्टिनेशन, याचं ठिकाण, याचं लोकेशन ऐक देवा. वास द्यावा पंढरीचा सदा संघ हरिदासांचा. एका मिनिटात एक दृष्टांत सांगतो. आपल्या इथला माणूस बालाजीला गेला, कुठं आलाय, 3 लाख रुपये घेतले, तुझी पुजारी फुटली. आता ही झोपत देवाला प्रश्न विचारते, देवा तो कुठं आलाय, महाराष्ट्रातून, ही त्याची भक्ती, तुझ्या करता विमानाला 10-5 हजार घालावली, ही त्याची भक्ती, तुझं दर्शन घेतलं, ही त्याची भक्ती, तुला हात लाव पाहतो, ही त्याची भक्ती, त्याच्या करता 3 लाख रुपये देतो, ही त्याची भक्ती. मग व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? तो म्हणला परत तू निवडून आलास तर हरामीस. आता मला प्रश्न विचारतोस रे? अरे बाबा, मला हात लावायची सुविधा, ती फॅसिलिटी, ती सगळ्या सोयी सुविधा इथं नाहीत. ही बालाजी त्याला म्हणा इकडे येऊच नको, तुझ्या करता पंढरपूर वंडरफुल आहे, म्हणून वास द्यावा. आता सोपं अजून सांगतो. बालाजी श्री विष्णूच आहे, बालाजी हा श्री विष्णूंचा अवतार आहे, आणि पांडुरंग हा सुद्धा श्री विष्णूंचा, फक्त प्रोटोकॉल जरा वेगळा आहे. मोदीजी आले किंवा अजून कुठला एखादा Z+ सिक्युरिटीचा नेता आला, पवार साहेब आले, अजून कुणी एखादा कॅबिनेट मंत्री आला, डायरेक्ट जाऊन गळ्यात नाही पडता येत. त्याला प्रोटोकॉल आहे, कुठं उभं राहायचं, काय करायचं, ह्याला प्रोटोकॉल आहे. तो प्रोटोकॉलचा देव आहे बालाजी. पांडुरंगाला काय आंघोळ करा नका करू, 4 दिवस थांबा, कोणी या गळ्यात पडा डायरेक्ट, पायालाच मिठी मारता येते. आपल्या इथला एक माणूस मुंबईला जज झाला, नानासाहेब मुंबईला जज झाला, 35 वर्ष वय होतं, त्याला एक 2 वर्षाचा मुलगा होता. एक दिवस कोर्टात गेला, माझा काय मुद्दा चाललाय, वास द्यावा पंढरीचा, का पंढरपूरच मागितलं नामदेव महाराजांनी. तर ते मुंबईला जज झाला, आणि ते लहान लेकरू एक दिवस रडू लागलं, मम्मी पप्पा मम्मी पप्पा. त्याची आई म्हणली, बाळा ते कोर्टात गेलेत, आपल्याला नाही जाता येत तिथं, कोर्टाचा शिष्टाचार आहे. शिष्टाचारला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तुम्हाला शिष्टाचार नाहीच कळणार, प्रोटोकॉल कळेल, त्याला प्रोटोकॉल म्हणतात. प्रोटोकॉल ना मराठी शिष्टाचार. अहो लय रडायचं, मम्मी पप्पा. अट्टहासाने ती घेऊन गेली कोर्टात. कोर्टात गेल्यावरती बापानं पोराला पाहिलं, ते म्हणलं व्यात कशाला आली, वरती कालवा लागलं पोरग करा, पप्पा आम्हाला घ्या. बाप खुर्चीत होता, त्यानं हातोडी आपटली, ऑर्डर ऑर्डर, सायलेन्स प्लीज. पोरग म्हणलं मला बघून हातोडी, का मी बी तुझाच पोरगा आहे, सुट्टी देतो काय, पप्पा मला घ्या. त्याला तर खुर्चीत घाम आला. त्याने मग आता नाईला जास्त परत आपटली हातोडी, ऑर्डर ऑर्डर. पोलीस त्या बाईला पोराला बाहेर काढा. बायकोला आणि पोराला नाही, बाईला आणि पोराला. पोलिसांनी धरलं बाईला, फारपाटीत नेलं. जावा बाई, काय कळतं तुम्हाला? त्यांना कुठं माहिती त्याचीच बायको. बरं तिने जाताना असं डोळं वाटलं त्याच्याकडं, त्याचं केस मध्येच लक्ष लागा ना, केस गळती झाली त्याची. एक वाक्य लय भारी वाचलं होतं मी, परवा वाचलं होतं, आणि ते परवा करण्याजोगं होतं. अहो परवा वाचलेलं वाक्य परवा करण्याजोगं होतं. माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील, पण माणूस गेलेली केस असू नये. तुम्हाला कळलं त्याबद्दल धन्यवाद. चला पुढे. आणि मग ते पोराला घरी घेऊन आली ती बायकोन, आपटलं सोप्यावर, रड म्हणली, काय तुझा बाप तुला घ्यायना घेऊन गेलते. आता केस संपली बरं का. का पंढरपूर? बाळासाहेब छान ऐकताय तुम्ही, ऐका बरं का सगळे. का पंढरपूर? आणि ते बाप आला, केस संपली, पळत पळत आला, ती गाडीत बसला, फायली तशाच बुटाडं बिटाडं तसेच, ती माणसं तसे जोरात एकदम रॅपिड स्पीडने आला, गारात आला, फायली फेकून दिल्या, लेकरू सोपे होतं, घेतलं, कावटाळलं, पापे घेऊ लागला, डोळे पुसू लागला, मुके घेऊ लागला, माझा सोन्या माझा राजा. आत्मजजीनबाई आल्या. हा मग ते बरोबरच आहे ना, मास्तरची बायको मास्तरीन, डॉक्टरची बायको डॉक्टर, वकिलाची वकिलीन, तशी जजची बायको जजीन.
महाराजाच्या बायकोला काय म्हणते ती मला अजून माहिती नाही, बहुतेक केल्यावर कळलं असा माझा अंदाज आहे. त्याची विनोदाचा भाग सोडा, आपलीच लोक आहे म्हणून बाहेर असं मला लई स्वतंत्र बोलता येत नाही, इथं आपले माणसं आहेत म्हणून बोलतो. एवढं कापा बरं का, नाही तर त्याच्या बायोडेटा यायला सुरुवात होते, दुसरं काही नाही व्हायचं. ते परवा मी असंच म्हणलं आमच्या तिथं, म्हणलं अजून झालं नाही. मला ते म्हणले मग तुम्ही असंच राहणार का? म्हणलं हा, मला देवाला सोडायचं आहे. म्हणलं काय 2 तीर्थ जवळ आहेत. म्हणलं फ्रेश झाली जेवायच्या टायमाला, काय अडचण आहे का? 5 मिनिटं राहिली माझ्याकडे फक्त. त्याची बायको आतून आली आणि म्हणली का हो, आता कशाला नाटकं करता? मगाशी घेऊन आले ते पोराला तर घेतलं नाही. हे प्रेमाचे दिखावे करू नका. मुद्दा काय? का पंढरपूर वास द्यावा पंढरीचा. तू काय म्हणला माहिती का? अगं माझं त्याच्यावर प्रेम नाही असं अजिबात नाही. तुझ्यापेक्षा एक आकणभर प्रेम माझं त्याच्यावर जास्त आहे. त्याचे पापे घेतोय, त्याचे मुके घेतोय. आणि बाप फार मोठा आधार असतो बरं. लेकरावरती सगळ्यात जास्त आधार म्हणून आणि वटवृक्ष म्हणून जर प्रेम या जगात कोण करत असेल तर तो बाप करतो. घरातला बाप जातो बुवा, उन्हाळ माळावरती गुरं फिरावीत आणि कुणी त्याला हाकलून द्यावं ना, अशी अवस्था बाप नसलेल्या घराची होती. लक्षात ठेवा. म्हणून बापाचा आधार असणं जगात फार मोठं असतं, फार मोठं असतं. त्याला कवटाळलं होतं त्यांनी. प्रेम करतोय, पापे घेतोय, मुके घेतोय, डोळ्यातलं पाणी पुसतोय, हे सगळं मला कोर्टात करावं वाटलं होतं ग. पण हे सगळं करण्याची, जवळ घेण्याची आणि प्रेम दाखवण्याची जागा कोर्ट नाही, घर आहे. आता वासदेवा पंढरीचा आहे का? श्री विष्णू दोन्हीकडे अवतार आहे. बालाजी तोच आहे आणि पंढरपूरही तेच आहे. मग बालाजी का नको, पंढरपूर का? या प्रश्नाचं उत्तर असे, बालाजी हा तुमचा माझा कोर्टातला बाप आहे आणि विटेवरचा पांडुरंग हा तुमचा माझा घरातला बाप आहे. लक्षात ठेवा. म्हणून वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा विठोबा रखुमाई. पुरी काल्याचं कीर्तन मला अशी फुलं हाणली यांनी निबार. ते गुलाबाचे राहिले होते आतले गोटू इथंच लागले धापा धापा. मला यार म्हणलं हाणताय का टाकताय तुम्ही? चांगलं वाक्य सांगू बाळासाहेब, आपला संप्रदाय, या संप्रदायात माणसं फुलं टाकणार आहेत आणि बाहेर फुल टाकणार आहेत. वा 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 वा. एवढं प्रेम या जगात कुणी करत नाही. लक्षात ठेवा. आता हार घातले, एक 10 मिनिटं हार मानायत हरकत नव्हती, पण संपलं आता कीर्तन. जन्म हो का भलते याती परे न चुक. हे हरिभक्ती देवा, माझ्याकडून हरिभक्ती चुकू देऊ नको. अन्नामा म्हणे कमळापती, हे चिऱ्यावे पुढता पुढती. देवा हेच दे. सुहास महाराज तुम्ही कीर्तन छान ऐकलंय. तुम्हाला माहिती का कमळापती शब्द का वापरला? फोटो काढायचा. हा बरोबर सांगतोय, 2 मिनिटं सांगतो. आता संभाजी नाना आलेत म्हणल्यावर संभाजीराजे सांगा म्हणले, जरा सांगतो. आज जयंती आहे. शब्द का वापरला? का वापरला असेल? काय तुम्ही कधी विचार केला? काय कमळापतीच का? का? सेवा कुठली मागितली? अभंग फार सूक्ष्म चिंतनाने त्यांनी लिहिलेले आहेत. सेवा कुठली मागितली? चरण सेवा. आणि चरण हातात कोणाचे? लक्ष्मीच्या. म्हणून कमलापती. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे. तुझं म्हणशील, ते म्हणले नामदेव महाराज, देवा तू म्हणशील मी कुणाला चरण सेवा देत नाही, तर तुला आठवणीत ठेव, तू कमळापती आहेस, म्हणजे तुझ्या पत्नीला तू पाय दिलेस, मग आम्हाला द्यायला पाहिजे. वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. ज्ञानेश्वर माऊलींची जयंती आज आणि आपल्या भूमीचं ते भूषण आहे. लोक म्हणतात संभाजी महाराज, शिवाजी महाराज काय देव होते का? कीर्तनात काय सांगायची गरज आहे? जरी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज देव नसले तरी आज मंदिरातला आणि देवळातला देव सुरक्षित ज्यांच्यामुळे ते छत्रपती संभाजी आणि शिवाजी महाराज आहेत. लक्षात ठेवा. वैष्णवाला धक्का लागला नाही पाहिजे, हे माझ्या राजाचं गणित होतं. लक्षात ठेवा. सामान्य नाही. शिवाजी महाराजांच्या बद्दल अनेक गोष्टी बोललोय मी. जबड्यात घालून हात मोजिती दात ही अवलाद मराठ्यांची सांगणाऱ्या छत्रपती शंभूराजांची संभाजी महाराजांची जयंती. आणि आपण पुरंदरच्या भूमीतले, पुरंदरचे आपण धुरंदर आहे. आपण काय कुणी काय? आपण पुरंदरचे धुरंदर आहे. ही शौर्याची गाथा आपल्याला आहे. संभाजी महाराज तुमच्या माझ्या भूमीत जन्माला आलेत. ज्यांनी शिकवलं, प्राण गेला तरी चालेल, पण बेईमानी करता येणार नाही धर्माशी, गद्दारी करता येणार नाही धर्माशी. जीव गेला तरी चालेल, रक्त सांडलं तरी चालेल, पण मी माझा धर्म सोडणार नाही, हे शिकवणारे आम्हाला संभाजी महाराज आहेत. जगात अनेक राजे झाले बुवा, अनेक राजे झाले जगात. सिंहाची शिकार केली असेल, वाघाची शिकार केली असेल, सिंहाची शिकार करणारे अनेक राजे झाले असतील, पण जंगलात जाऊन सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणारे फक्त आमचे शंभूराजे आहेत. ही इतिहासाने घेतलेली नोंद आहे. खंत आहे फक्त आपल्यात फितूर जन्माला आली याची खंत आहे. आमच्यात काही फितूर जन्माला आली याची आम्हाला खंत आहे.
पण महाराष्ट्राच्या मातीतल्या रक्ताच्या थेंबात थेंबात आजही शंभूराजा जिवंत, हे लक्षात ठेवलं पाहिजे फितुरांना. फितुरांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. घात केला तुम्ही, दगा केला आमच्या शंभूराजांचा. 16व्या वर्षी 13व्या वर्षी बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिणारे संभाजी महाराज आम्हाला सांगता आले पाहिजेत. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज जर आम्ही सांगत असू, तर वयाच्या 13व्या वर्षी बुधभूषणम सारखा संस्कृत ग्रंथ लिहिणारे संभाजी महाराज सुद्धा या समाजाला सांगणं ही आमची जबाबदारी आहे बुवा. इतकी विद्वत्ता, एकही लढाई हारले नाहीत, पाहावलं नाही. आलमगीर औरंगजेबान फरमान सोडलं, मग त्याला सांगितलं आणि स्वतःच्या मेहुण्यानं फितुरी केली. अटक झाली शंभूराजांना, अटक झाली. नंग्या तलवारी नरड्यापर्यंत येऊन लागल्या, भाले लागले, अंगाला साखळ दंड लावले आणि उंटाला बांधून छत्रपती संभाजी महाराजांना ओढत नेऊ लागले. साखळदंड अंगाला रुपायचे, कुणीतरी यायचं उंटाची शेपूट पिळायची, अंगात ते जायचे काटे, रक्त सांडायचं. कुणी यायचं भाला मारायचं, अंगातून मांस खाली पडायचं. कुणी यायचं दगड मारायचं, कपाळाला दगड लागायचा, रक्त सांडायचं. सह्याद्रीचा धाकला धनी शंभूराजा म्हणून ज्याचं वर्णन केलं त्या संभाजी महाराजांची हिगत झाली हो, फितूर झाली हो आपली लोक. ऐकताय का प्रसंग? महाराष्ट्राचा एवढा मोठा राजा, धर्मवीर म्हणून ज्यांना म्हटलं गेलं, जगावं कसं हे आम्हाला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. जगावं कसं आम्हाला हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं, पण मरावं कसं हे आम्हाला आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. हा बोध आज ठेवलाय पाठीमागे. कसं राहिलं पाहिजे मातीशी इमान, संभाजी महाराजांनी शिकवलं आम्हाला. कैद झाली, औरंगजेबापर्यंत बातमी गेली, हुजूर सुनते हो क्या, क्या हो गया हुजूर, संभा कैद हो गया, संभा कैद हो गया. आनंद झाला त्याला. काफर, सिवा से भी काफर था, मिल नहीं रहा था, सच में मिल गया हुजूर. आनंद झाला त्याला. अशोक महाराज ऐका, संभाजी महाराजांना आलमगीर औरंगजेबाच्या समोर हजर केलं. कवी कलश सोबत आहेत, कवी कलश पळाले नाहीत, कवी कलश पळाले नाहीत. माझा दोस्त जर कैद झालाय तर मी त्याच्याबरोबर थांबलं पाहिजे. अरे सुखात मित्र उभं राहिले, याच्यात नवल काय? सुखात उभे राहणाऱ्याला मी मित्र म्हणतच नाही. जो आपल्या दुःखात आपल्या अगोदर उभा राहतो त्याला जगात खरा मित्र म्हटलं जातं. संभाजी राजांचं कवी कलशांचं उदाहरण घ्या. राजांना अटक झाली तर अंगाला साखळदंड कवी कलशांच्या सुद्धा होता. औरंगजेबाच्या समोर हजर केलं. क्यों रे संभा, बहुत तंग किया था तूने, नको नको केलं सारे, कुठं नाही शोधलं तुला, सापडला होता त्यावेळेस तू आग्र्याला, त्याच वेळेस दोघाला संपवायला पाहिजे होतं. क्यों रे संभा, आएगा हमारे साथ? खामोश. अरे फितोर नाही आम्ही, मातीशी बेईमान नाही आम्ही. औरंग्या, अरे तुझ्यासारखं नाही आम्ही. नजर झुकाओ संभा, तुम आलमगीर के सामने हो, डोळे खाली घे. संभाजीराजे सांगतात असल्या की धडांसाठी आम्ही डोळे खाली घ्यायला मोकळे नाही. आता ऐका, संभाजी महाराजांचं तेज पाहिलं, संभाजी महाराजांची नजर पाहिली. अंगातून रक्त सांडत होतं, पण सिंह जसा उभा राहावा तशी नजर संभाजी महाराजांची होती. औरंगजेब म्हणला संभाजी राजा सापडला, आणि स्वतःच ते बसायचं आसन खाली टाकलं आणि गुडघ्यावरती टेकला. संभाजी महाराज छाती काढून असे उभे राहिले, सिंहासारखी नजर आहे. आणि औरंगजेब गुडघ्यावरती बसलाय खाली, आणि त्याच्या ईश्वराचे अल्लाचे तो आभार म्हणतो, या अल्लाह संभा मिल गया. एवढ्या याच्यात संभाजी महाराज काय म्हणतायत माहिती का? कवी कलश, कुछ सूझ रहा है क्या? काय सुचतंय का तुम्हाला कविता? कवी कलश म्हणला, हा माणूस आहे का? अरे मरणाच्या दारात आहे, तलवारी अंगाला लागल्यात, भाले अंगाला लागल्यात, रक्त सांडतंय, हे मारायच्या तयारीत, हा म्हणतोय कविता करा. ती कविता फार सुंदर केली त्यांनी. ऐकताय का? नका बाजू बाबा, ते कविता फार सुंदर केली त्यांनी. काय केली माहिती कविता? प्रसंग ऐका. संभाजीराजे उभेत निदळे छातीनं, सगळ्या तलवारी जिकडून तिकडून आहे, वाघ आला की धडांनी घेरावा असं संभाजीराजे उभेत. आलमगीर औरंगजेब खाली बसलाय गुडघे टेकून, माझा राजा उभा आहे, त्याच्या पायात औरंगजेब बसलाय. कवी कलश काय म्हणतायत माहिती का? राजन, राजन तुम हो सांजे खूब लढे हो जंग, राजन तुम हो सांजे
खूब लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तखत तेजत औरंग. राजा, अरे तुझं तेज बघून तुझ्या समोर आलमगीर हिंदुस्थानचा बादशाह औरंगजेब गुडघे टेकून बसला. एवढी तुझी ताकद मोठी आहे, एवढा तू समर्थशाली. संभा, छोड़ दो अपने धर्म को. नाही सोडू शकत. ले जाओ इसे. मग फरमान सुटलं, निकाल दो इसकी आंखें गरम सळया झाल्या. मग संभाजी महाराजांच्या दिशेने आल्या. ज्या डोळ्यांना आई अंबाबाईचं दर्शन घेतलं होतं, ज्या डोळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं होतं, लाल बुंद तप्त झालेल्या सळया संभाजी महाराजांच्या डोळ्यात गेल्या. चरड झालं, डोळे बाहेर पडले. किती यातना झाले असतील हो. पाण्यातून उन्हात मासा टाकावा असं तडफड झाली असेल जीवाची. काय तुम्हाला मला कल्पना आहे हो. काय वाचलं तुम्ही. आम्ही आपल्यासाठी केलं, आपल्यासाठी रक्त सांडलंय. देखो उससे पूछ कर मान रहा है क्या वो. अजून सुद्धा नाही. दुसऱ्या दिवशी फरमान सुटलं, काढ दो उसकी जबान. जीभ कापून टाका त्याची. संभाजी महाराजांना कळलं. आलेत ते पुन्हा तलवारी घेऊन, सांडशी घेऊन आले. आवळून घेतलं तोंड, लाथा घातल्यात, मारतायत, वार करतायत. जबडा उघडला नाही संभाजी महाराजांचा. उघडेल कसा, सिंहाचा जबडा आहे. यांचं काम आहे का हात घालायचा. जबडाच उघडत नाही संभाजी महाराज. नाही इलाजानं नाक दाबलं आणि श्वास घेण्याकरता तोंड उघडलं. सांडशी आत गेली, जीभ बाहेर आली, सरकन तलवार चारली. राहिलं फक्त रक्त. जीभ उडून बाजूला पडली हो. आऊसाहेब, आबासाहेब, मासाहेब, आणि ज्या जिभेने जगदंबाचे बोल उठवले होते ती जीभ बाजूला झाली हो. धर्मासाठी तुमचा माझा राजा रक्ताच्या थारोळ्यात पडला. फरमान सुटलं. अंगाची कातडी सोलून काढली. काढ दो उसके हात. हात कापले, पाय कापले. अमावस्येच्या रात्री पुन्हा एकदा फरमान सुटलं, जाओ गर्दन काढ दो उसकी. शिर बाजूला केलं. ते मस्तक तुम्हाला माहितीये, भीमा भामाच्या इंद्रायणीच्या त्या, मला शब्द सुद्धा आठवत नाही त्या गोष्टी सांगताना. संगमावरती वडूला तुळापूर, आणि ते मस्तक लावलं. त्याच्या रक्ताचा एक थेंब त्या संगमात पडला तर इंद्रायणी भीमा भामा सुद्धा चरकन कापली. कारण ते रक्त कोणा सामान्याचं नव्हतं, लक्षात ठेवा. संभाजी महाराज गेलेत, पण मराठ्यांनी औरंगजेबाची कबर इथंच बांधली महाराष्ट्रात. कारण ते विचार जिवंत होते. मरताना तो काय म्हणला माहिती का शेवट, सचमुच छावा था छावा, सचमुच छावा था छावा, शेर का छावा था, हमने निकाल दी उसकी आंखें मगर उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने काट दी उसकी जबान मगर रहम के दो लफ्ज नहीं मांगे उसने हमारे सामने. हमने काट दिए उसके हाथ मगर उसके हाथ गिड़गिड़ाए नहीं हमारे सामने. सचमुच छावा था छावा, शेर का छावा था शंभू राजा. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महान राजाची कीर्त किती वेळ सांगता येते बुवा. म्हणून आपण त्या मातीतले माणसं आहे. आपण मातीची बेईमानी करणारे माणसं नाहीत. म्हणून जाता आता पुन्हा एकदा सद्गुरूंच्या मुखातील संदेश. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, आषाढी पंढरीची वारी करा, मुलांना चांगले संस्कार लावा, आणि ही काळाची गरज आहे. कोटी रुपयाचं सोनं अंगावरती घाला. किती लय फेमस वाक्य आहे ते माझं. कोटी रुपयाचं सोनं अंगावरती घाला, चोराचीच नजर कायम राहते. पण 10 रुपयाची तुळशीची माळ गळ्यात घाला, मरेपर्यंत जगाच्या बापाची पांडुरंगाची नजर आपल्यावरती राहते. 10 रुपयाच्या तुळशीच्या माळेतली ताकद देवा. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. फार मोठं महत्व आहे. सगळ्याच्या चरणी प्रणिपात. पुन्हा एकदा परम मित्र आणि बंधू आदरणीय भाग्यवंतजी महाराज मस्के यांच्या चरणी प्रणिपात करतो. तुमच्याकरता एकच शेर सांगतो. मागच्या वर्षी सांगितलं होता, पण यावर्षी जरा क्लिअरिटी चांगली असली म्हणून सांगतो. सैनिक, अतिलय व्हायरल झालंय माझं ते वाक्य इथलं मागच्या वर्षीचं. इतकं व्हायरल झालं आणि ते सीमेवरच्या त्या जवानांनी ते ठेवलं होतं. त्याचे स्क्रीनशॉट काढून मला लोकांनी पाठवलं. स्वतःसाठी कुणी जगेल, स्वतःच्या मुलाबाळांसाठी कुणी जगेल, स्वतःसाठी कुणी जगेल, स्वतःच्या मुलाबाळांसाठी कुणी जगेल, पण माझं जगणं आणि मरण देशाकरता असलं पाहिजे, हा विचार फक्त सैनिक करतो. जमाने में मिल जाएंगे आशिक कई, जमाने में मिल जाएंगे आशिक कई, मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता. सोने में सिमट कर नोटों में लिपट कर मरे है कई, मगर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता. म्हणून जेवताना शेतकऱ्याची आणि झोपताना सैनिकाची आठवण काढत चला. 3 तास कीर्तन झालं, 2.25 तास झालं. सगळ्याच्या चरणी प्रणिपात. आणि वाणीला पूर्ण हात वरती करा. हे हात कैद होतील कॅमेऱ्यात, सगळे दिसताल तुम्ही.